हांवें एक लायफाची सगळ्यात व्हडली मिस्टेक म्हणपाक शकता की पार्टनरशिपान जिम ओपन करपाक गेलो थर्ड टाइम. ते आयज स्टार्ट केले, दुसऱ्या दिसा बंद पडले, कन्फ्लिक्ट जाल्यो एकूच दिसा भितर तशा. सो तोय म्हाका व्हडलो फायनान्शियल लॉस जालो. ओके, व्हडलो फायनान्शियल लॉस जालो एक्चुअली. जिमान गेलो म्हणल्यार बॉडी जातली. जिमान अशें खंयचेच मशीन ना की तुवें तें केलें म्हणल्यार तुजी बॉडी तयार जातली. तो कितें ओवन न्ही, तुवें कितें मैदो दवरल्यार पाव जावन भायर येता. हांव जाल्यार फर्स्ट ऑफ ऑल म्हणटलो एमेझॉन फ्लिपकार्टाच्यान पयस रावपाचें. एमेझॉन फ्लिपकार्टाचेर खूब डुप्लिकेसी जाता. सो बेस्ट ऑप्शन कितें आनी खंयच्यान परचेस करपाचें जाल्यार हांव जाल्यार म्हणटलो सगळ्यान पयलीं जो एकदम आतुरतेन म्हणटा पळय जिमाक येता न्ही, तितलो आतुरतेन तितलो फास्ट भायर येता जिमांतल्यान तशा. आनी जो मनीस स्टेबली येता. सर नमस्कार. नमस्कार. तुमचे खूप खूप स्वागत आहे ऑन युनिक अचिव्हर शो. म्हाका खूप बरें दिसता एक एथलेटीक ब्रँडाचो फाउंडर तसोच फिटनेस कोच म्हणपाक शकता आमच्या मुखार आसा. थँक्यू सो मच. एक म्हाका सुरवातीकूच एक बेसिक प्रश्न विचारपाक जाय. आजकाल आमच्या भुरग्यांमध्ये क्रेज लागलेलो आसा फिटनेस, की आपल्याक फिट जावपाक जाय. सो तुमच्या खातीर आता जेन्ना तुम्ही सुरवात केली फिटनेसाची तेन्ना आता क्रेज हो क्रेज नाशिल्लो पयलीं. सो तुमच्या खातीर एक्चुअली फिटनेसाचो अर्थ कितें, तुम्ही कित्या खातीर इन्वॉल्व जाले, सुरवातीकूच प्रश्न जर केलो जाल्यार. कशें आसा जाणा, म्हाज्या बाबतींत जर सांगपाचें जाल्यार हांव पयलींच्यान तसो एक्टीव मनीस. सो म्हाका अशें लायक लेथर्जीकपणा आनी आळशीपणा तशें आवडना. सो तेका लागून हांवें पयलीं जिम स्टार्ट केल्लें आनी म्हाका ती क्रेज आशिल्ली की हांवें लायफान जिम करपाचें आनी मातशी फिजीक करपाची. हांव सामको अंडरवेट मनीस, म्हणल्यार म्हाजो वेट आशिल्लो अरावंड 55 kg आनी हायट आशिल्ली सेम आतां जशी तशी 6 feet अरावंड 5'11" एक्चुअली म्हाजी हायट. सो वेट गेन करपा जाय किंवा लायक सायज बिल्डअप जावपा जाय म्हणून हांवें स्टार्ट केल्लें. त्या अंडरवेट आशिल्लो, स्किनी आशिल्लो. सो हे म्हाजे रिजन जाले करपाचे. बट आतां उरलो प्रश्न की फिटनेस म्हणल्यार कितें आनी फिटनेसाचो खरो अर्थ म्हणल्यार कितें जाल्यार हांव म्हणटलो फिटनेसाचे कशें न्ही एक 4-5 कंपोनंट्स आसता. मस्कुलर एंडुरन्स, मस्कुलर स्ट्रेंथ, ओके, देन बॉडी कंपोजिशन, फ्लेक्झिबिलिटी. सो हे सगळे गजाली ज्या मनशा भितर आसा न्ही जाल्यार ताका फिट म्हणपाक शकता. जर इन डिटेल जर हांव तुमकां सांगू शकता की हेजो अर्थ कितें त्या कंपोनंट्साचो. लायक एक्झाम्पल समजा की मस्कुलर एंडुरन्स म्हणल्यार एक मनीस वजन घेवन धांवपाक शकता काय ना, दॅट मीन्स तेजी मस्कुलर एंडुरन्स कशी आसा तेजेर डिसायड जाता. एक मनीस वेट उखलोवपाक शकता, बट कितलो, दॅट मीन्स मस्कुलर स्ट्रेंथ. ओके, ती जाली. कार्डिओ वस्कुलर एंडुरन्स म्हणून एक आसता, म्हणल्यार एक मनीस धांवपाक शकतलो काय ना आनी धांवतलो कितलो धांवतलो कंटिन्युअस, दॅट डिसायड कार्डिओ वस्कुलर सिस्टम. ओके, हे जाले. देन फ्लेक्झिबिलिटी एक आसा की बॉडी तेजी कशी फ्लेक्झिबल आसा काय ना. नाल्यार जस्ट तो वेट लिफ्ट करता, हेवी मारता, बट बॉडीन फ्लेक्झिबिलिटी कांयच ना. ताका टो टचीस कर म्हणल्यार ताका आपले हात पांया कडेन पावना ते गेले. दॅट मीन्स ही इज नॉट फिट ऑर लायक फिटनेस ना तेज्या भितर तशी. बॉडी कंपोजिशन म्हणून एक आसता. बॉडी कंपोजिशन म्हणल्यार कशें, अकॉर्डिंग टू हायट तेजो वेट सारको आसा काय ना, तेज्या बॉडी भितर फॅट पर्संटेज कितले आसा, तेजे हार्ट, बोन्स आनी मसल हेजे कॉम्बिनेशन किंवा एक रेशिओ म्हणटा तो सारको आसा काय ना. थोडी लोक कशें आसता, स्ट्रेंथ भरपूर आसता बट अननेसेसरी ओबेज आसता, ओव्हरवेट. आता 150 किलोचो समजा मनीस आसा आणि तो वेट हेवी मारता बट तो फिट ना, बिकॉज तो 150 किलो हा. त्याच्या हायटी प्रमाणे त्याचा वेट कितलो आसपा जाय, मे बी समजा तो 6 फीट आसा जाल्यार 75-80-85 आसपा जाय मॅक्स टू मॅक्स, बट तो 150 किलो हा. सो तो इवन तो हेवी लिफ्ट करता बट त्याचा वेट चढ आसा, दॅट मीन्स तो बॉडी कंपोजिशन त्याचे सारखे ना. सो हे 4-5 गजाली जे हांवें सांगले न्ही ते डिसायड करता की फिटनेस म्हणल्यार कितें आणि हो फिटनेसचो एक्चुअली मिनिंग. हे 4-5 गजाली जो मनीस अचीव करपाक शकता, दॅट मीन्स हो इज फिट, ही इज फिट. आणि आम्ही नॉर्मली क्रेज म्हणून पहिला खबर आसा जो आफ्टर आता अशा डिसेंबरान परत सुरुवात जातली की आपल्या गावात 6 महिन्या भितर बॉडी इम्प्लिमेंट करपाक जाय, मेंबरशिप घेवपाक जाय किंवा जिमान वचपाक जाय. 4-5 महिन्यात परत असलेले सेम रुटीन जाता. सो बेसिक नेचरान तुम्ही ते पहिला पळय कित्या खातीर येता प्रत्येक जाग्यांचेर, म्हणजे जिम स्टार्ट करताना लोक बेगीन सोडतात, मेंबरशिप घेतात पण एकदा वचायना किंवा कशें आसता ना. जो मनीस जितलो फास्ट येता आणि जितलो एकदम आतुरतेन म्हणटा पळय जिमाक येता तितलो आतुरतेन तितलो फास्ट भायर येता जिमांतल्यान तशा. आणि जो मनीस स्टेबली येता आणि ताका घाई आसना, गडबड आसना, तो मनीस कंटिन्युअस उरता जिमान तशें. आता उरलो प्रश्न की लोक येता सोडटा कित्याक, तेजी रिजनां भरपूर आसा. अशें एक रिजन किंवा 2 रिजन ना. म्हणल्यार थोड्या लोकांचे कशें आसता, माझो फ्रेंड वयता म्हणून आपूण येयलो तशें, आनी कोणें सांगलेले किंवा घराडे बसून बेजार येयलो म्हणून येयलो. सो ऑब्वियसली ते लोक वचपाचेच ते. आणि माझ्या हिसपान आता ऑलमोस्ट म्हाका 10 वर्सां जाली ह्या फिल्डान. एज अ जिम ओनर म्हाका ऑलमोस्ट 9 वर्सां जाली एक्चुअली फाटल्या म्हयन्यान. सो आउट ऑफ 100 पीपल्स ओनली 20% म्हणपाक शकता की आउट ऑफ 100% 20% लोक आसा जे थ्रू आउट द इयर जिमान उरता. बाकीचे 80% लोक चेंज जायत रावता. सो केन्नाच कम्प्लिटली फुल इयर कोण येना. आता सर म्हाका सांगा, हेजेर एक मेन प्रश्न येता की जिमान वचपाचें कोणी, एक्चुअली खंयच्या लोकांनी जिमान वचपाक जाय. प्रत्येक मनशान खंयची एज आसूं, जेंडर खंयचे आसूं, डजंट मॅटर, प्रत्येक मनशान जिमान वचपाक जाय. जे हिसपान आजकालचे लायफस्टायल आसा त्या हिसपान तरी मनशान वचपाकूच जाय जिमान.
आणि फिटनेस खूप इम्पॉर्टंट असा की ते आमचे खावप हे आणि फिटनेसाच्या बाबतीन किंवा हेल्थाच्या बाबतीन खुबशे लोक आजकाल इल असा खरें सांगपाचें जाल्यार. सो फिटनेस किंवा जिम जॉईन करप प्रत्येक मनशा खातीर गरजेचें आसा आयज तरी. आता प्रत्येक जण आता थोडे माझे फ्रेंड जे एक जिमन इन्स्ट्रक्टर असतले किंवा एक आपली एग्री करता, तुम्ही स्वतःचो ब्रँड एथलेटिक जो लॉन्च केलो हेच्या फाटल्यान एक उद्देश कितें आसलो, की हितून जोडपाकूच जाय आपल्याक किंवा कशें कितें आशिल्लें, थॉट प्रोसेस कितें आसलो, तुमचो माइंडसेट कितें आसलो? सी फर्स्ट ऑफ ऑल जशें हांवें सांगलें न्ही, ऑलमोस्ट 10 वर्सांच्या हांव फिल्डान आसा. सो म्हाका ती पयलींच्यान एक ही आशिल्ली आग्यासा म्हणटा की जिज्ञासा म्हणटा न्ही कितें तें, की जाणून घेवपाची, शिकपाची तशें. सो तेका लागून हांवें सर्टिफिकेशन्स बी केले पयलीं ट्रेनराचे. आफ्टर दॅट मागीर हांवें न्यूट्रिशनाचो कोर्स केलो. सो तेन्ना म्हाका कळ्ळें की ऑब्वियसली जे प्रोटीन जशें आमी हांगा दवरलेले आहा, प्रोटीन हो प्रत्येक मनशाक नेसेसरी आसा. ओके, सो ती गजाल जाली. आणि न्यूट्रास्युटिकल मार्केट जे आसा न्ही, सप्लिमेंट्स म्हणल्यार न्यूट्रास्युटिकल मार्केट, ते ग्रोईंग मार्केट आसा इंडिया भितर. सो खंय ना खंय तरी एक कस्टमराचे नीड कंप्लीट करपाचे आनी आफ्टर ऑल म्हाजो बिझनेस बिल्ड करपाचे, दोन्ही गजाली आशिल्ल्यो. ते जाले. आनी गोंयान कशें आसा जाणा, चडशे आतां सप्लिमेंट जितले सेल जाता ते चडशे इम्पोर्टेड ब्रँड्साचे आहा. तेजी प्रायसिंगूच चड आसा ऑफकोर्स पळोवपाक गेल्यार 6,000 7,000. सो ते कस्टमराक खंय ना खंय तरी परवडना. आनी जेन्ना आमचो एक होम ग्रोन इंडियन ब्रँड आसता किंवा लायक गोंयाच्यान स्टार्ट जाल्लो ब्रँड, तो केन्नाच इतले चार्ज करपाना कस्टमराक किंवा गोंयच्या मनशा खातीर. सो तो एक उद्देश आशिल्लो स्टार्ट करपाचो म्हागेलो सप्लिमेंटाचो. पण आता आमी कंपेर टू भायले बाकीचे ब्रँड पळयले, त्यांच्या मध्ये खंय तरी एक ट्रस्ट बिल्ड जाल्लो आसा त्यांच्या नांवा फाटल्यान. सो आता एथलेटिक ब्रँड जो आहा तुमचो कितलो सेफ आसा किंवा कितलो सेक्युअर आसा, कारण आता लोक हेल्थ कॉन्शियस खूप जातात. ओके ओके, सी फर्स्ट ऑफ ऑल त्या बाबतीन हांव सांगूंक इच्छिता की मागेले जे प्रोटीन्स आसा न्ही आमगेले, सगळे प्रोटीन्स लॅब टेस्टेड आसा. फर्स्ट ऑफ ऑल म्हणल्यार लॅब टेस्ट म्हणल्यार कितें, लायक आतां आमी फाटल्यान जर लेबलाचेर बरयला की पर स्कूप कितले ग्राम प्रोटीन आसा, सो तितले तितून आसा. ओके, ती पयली गजाल. दुसरी गजाल की ट्रस्ट बिल्ड करपाचे. सो ट्रस्ट बिल्ड ओवर द टायम जाता, एक दिसान किंवा एक वर्सान 2 वर्सान जायना. आतां आमकां स्टार्ट करून 2023 डिसेंबराक स्टार्ट केल्ले हांवें फर्स्ट बॅच, ओनली विथ दी जस्ट 3 प्रोडक्ट्स. 3 प्रोडक्ट आशिल्ले म्हागेले, सगळे काय नाशिल्ले. आतां आमचे भरपूर प्रोडक्ट्स आसा, 10-12 प्रोडक्ट्स, व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आसा. ओके, सो उरलो प्रश्न आमच्या बाबतीन, जे आमचे कस्टमर्स आसा, जे आमच्या कडल्यान परचेस करतात, ते आमकां रिपीट ऑर्डर दिता. दॅट मीन्स खंय ना खंय तरी तांकां रिजल्ट मेळटा, तांकां ट्रस्ट जावपा लागला. ओके, सो असो रेअरली केन्ना जाता की एखाद्या कस्टमरान घेतला आनी सेकंड टायम ताणें ऑर्डर दिवंक ना. आनी उरलो प्रश्न नंबर्साचो, जाल्यार ऑफकोर्स जो 2023 सेल आशिल्लो आनी 2026 खूप डिफरन्स आहा. सो आय मीन खूप वाडला सेल तशा. सो हे 2-3 गजाली डिसायड करता की सप्लिमेंट बरे आसा काय ना आमचे, किंवा ट्रस्टेबल आसा काय ना, ते सगळे गजाली. आता ओव्हरऑल जर हांवें रिसर्च करून पळयला पळय, जिमान जे वचणारे जे आसात मेजर क्राउड, वो 70% जो आसा पळय वो 30-35 पर्यंत चड आसा आनी मागीरचो क्राउड मातसो कमी आसा. सो रेशो असो कित्याक आसता? एजीचो म्हणटा, एजीचो 35 प्लस चड लोक आसा म्हणटा, 35 प्लस लोक कमी आसता. हेजे पयलींचे लोक जिमान चड आसा, बाकीचे लोक योगा बाकीचे जे गजाल फिटनेसा खातीर आसात. तशें कशें आसा जाणा, फाटली जनरेशन आसा, एक्झाम्पल समजा की आमच्या पेरंट्साची, तांकां कोणी सांगूकूच ना जिमा वचपा जाय म्हणून. फर्स्ट ऑफ ऑल कळ्ळें न्ही, आनी तेन्ना जिम्सूय नाशिल्ले. 10 वर्सां फाटल्यान जेन्ना पळयत न्ही, हांव एक ट्रेनर म्हणून आशिल्लो आनी काम करतालो. जिम म्हणल्यार अशें नेसेसरी पार्ट नाशिल्लो आनी लोकांक तेजी इम्पॉर्टन्स खबरूय नाशिल्ली, सोशल मिडिया नाशिल्ली, अवेरनेस नाशिल्लो. ओके, सो ती एक गजाल जाली. दुसरी गजाल म्हणल्यार आतांची जनरेशन आहा, जे 10th पास आउट जाता किंवा 11th-12th पास आउट जाता, तांकां सगळ्यांक खबर आसता फिटनेस म्हणल्यार कितें. आनी प्रत्येक मनशाक न्ही आजकाल कशें जाला की बॉडी डेव्हलप करपाक जाय, एक फोटो भितर बरो दिसपाक जाय, कळ्ळें न्ही. खंय ना खंय तरी एक शोल्डर चेस्ट जावं किंवा वेस्ट जावं, हेजे एक रेशियो सारकी दिसपाक जाय. सो हे एक रिजन आसा. ताका लागून जे आयजचो यूथ आसा प्रत्येक यूथ जिमान वयता. आनी आमचे जर पळयत न्ही, आमच्या जिमाचे फिटनेस फ्रीक जिमाचे मेंबर्स, मेजॉरिटी मेंबर्स आमचे सगळे यूथ आसा. लायक 12वेचे भुरगे जावं, कॉलेजीचे भुरगे जावं, तशें प्लस 35 प्लस सुद्धा येता, इवन 50-60 प्लस सुद्धा येता आमच्या जिमान, बट खूप कमी आसा तशें. आता मेजर डिफरन्स कितें आसा, जे 60% तुम्ही येता म्हटले पण त्यांच्या मध्ये युथा मध्ये तुम्ही कितें डिफरन्स माइंडसेट कितें पळयता तुम्ही? म्हणल्यार एडल्ट एजीचे लोकांचे भितर आनी हेच्या भितर कितें पळयता तुम्ही? फर्स्ट ऑफ ऑल जे एडल्ट्स आसा न्ही, तेंचेर कशें आसता, रिस्पॉन्सिबिलिटी आसता. फर्स्ट ऑफ ऑल समजा एक 40 वर्साचो एक एडल्ट मेल आसा, सो ऑब्वियसली तेच्या घराची रिस्पॉन्सिबिलिटी आहा, काम आसा, तो केन्ना ओव्हर टायम करता. सो हे सगळे रिजनाक लागून तो जिमान पावना. जेन्युअनली सांगपाचें जाल्यार एक्चुअली तेकाय जिम वचपाचें आसता खंय ना खंय तरी, पूण हे सगळे गजाली ते खंय ना खंय तरी ओडून दवरता तशें. सो त्या रिजनाक लागून जे चड एजीचे लोक आसा जिमान बेगीन पावना. आनी जी भुरगीं आहा न्ही, 11th-12th जावं किंवा कॉलेज जावं, ते हाफ घराडीत उरता फ्री तशें आहा. प्लस जाता कितें जाणा, भुरग्यांच्या बाबतीन तेंच्या पेरंट्सान खंय ना खंय तरी करून दवरिल्ले आहा. सो हेंकां काम करपाची गरज पडना. सो ऑब्वियसली भुरग्यांचो क्राउड ताका लागून चड आसता आनी तांकां अशें पेरंट्स फी पे करतात, ते जिमा येता. सो ऑब्वियसली यूथ क्राउड केन्नाय चड आसतलो तशें आहा. पूण एडल्ट्सांचे ते रिजन जाता की रिस्पॉन्सिबिलिटी लागून उरता खंय ना खंय तरी. बट थोडे जे आसा डेडिकेटेड,
म्हणल्यार जिम करपाकूच जाय. थोडे खुबशे लोक असे असता की फिटनेसासाठी सारखे डेडिकेटेड असता, सो ते लोक कशे एनी हाव टाइम काडटा आनी येता म्हणजे येवपाचे कशें करून येता येतले. येता येता तशें येता. एक भुरग्यां मदीं जर तुमी पळयता आतां कशें आहा, म्हणजे हांवें म्हाजें ऑब्जर्वेशन कशें आसा की भुरगे एक 6 म्हयने किंवा 2 वर्सां केल्यार मागीर सोडटात. आनी थोड्यांच्यान अशें पळयलां की तेंची बॉडी एकदम मागीर चेंज जाता. हम्म. म्हटल्यार जिम सोडटकूच तेंची बॉडी एकदम फुगपाक लागता हम्म. किंवा हेंका टोटल वेगळा येता. हम्म. सो हे कित्या खातीर बेसिकली मेन कारण कितें? कारण योगा करतकूच अशें केन्ना जायना किंवा बाकीच्या गजाली करतकूच जायना. जिमांतून जाय कित्याक जाता? बिकॉज ऑफ दॅट न्यूट्रिशन्स किंवा जे पावडर्स बीन घेतात म्हणून काय कशें कितें? ना आता फर्स्ट ऑफ ऑल गजाल म्हणल्यार एखादो मनीस जिमाक येता, ओके, आनी तो जिम सोडटा, तो सप्लिमेंट्स केन्ना घेवपूच ना. ओके, तो जिमाक येता, जिम सोडटा, जाल्यार थोडे लोक म्हणटा की मोठे जाता, स्पेसिफिकली लेडीज म्हणटा की आपण जिम सोडले उपरांत मोठे जाले. आता कितें जाता खबर आहा, जेन्ना मनीस जिमाक येता न्ही, जिमाक येता तेन्ना तो मनीस कितें करता, प्रॉपर डायट फॉलो करता, प्रॉपर प्रोटीन रिच न्यूट्रिशन रिच फूड कंज्यूम करता, प्रॉपर स्लीप घेता तो. सो तेका लागून तेजी बॉडी मातशी डेव्हलप जाल्ली असता बरी. बट जेन्ना तो जिम सोडटा फॉर एनी रिजन, लायक पर्सनल रिजन जावं कितेंय रिजन जावं, तो जिम सोडटा, जिमाक पावना, तेन्ना कितें जाता, तो डायटूय करिना, तो न्हिदे कडेन तेजें लक्ष आसना, कांयच आसना. सो ऑब्वियसली खंय ना खंय तरी ती डिक्लायनिंग स्टेज येता मागीर. तशें आहा, जेन्ना तूं जिमाक वयता तेन्ना तुवें सगळे गजाली टायम टू टायम सारके दवरिल्ले आहा, न्यूट्रिशन बीन म्हणल्यार सारके दवरिल्ले आहा. बट जिम सोडल्या उपरांत ते गजाली तूं करीत ना. कित्याक मनशाक कितें दिसता, अरे जिमा वचना न्ही आपूण, कित्याक ते तांतयां बी खावपा जाय पड, जिमा वचना न्ही, असो रातचे 12 न्हिदया, सुशेगाद न्हिदया, कित्याक जिमा वचपा जाय म्हणून तो बेगीन न्हिदतालो. सो ह्या सगळ्या गजाली लागून बॉडीन मागीर चेंजीस येता, की कोणाचो ओव्हरवेट जाता, कोण मातसो डेव्हलप जाल्लो आहा तो परत बारीक जाता. तशें आहा. सो हे रिजन्स. एक मेजर फॅक्टर जर तुम्ही पळयला, एक ओव्हर द टायम, आता तुम्ही पयलीं ट्रेनर म्हणून आशिल्ले, हय. आता तुम्ही एज अ ओनर म्हणून आसा. सो दोगांनी भितर तुमचो मायंडसेट कसो शिफ्ट तुमचो पयलीं कसो जाला, तुम्ही कितें ऑब्जर्व केलें? एक ट्रेनर आसलो तेन्ना आनी एक ओनर आहा तेन्ना तुम्ही कितें ऑब्जर्व करता लोकां मदीं? जिम मेंबरा मध्ये Gym म्हणटा. member. सी कशें आसा ना, ट्रेनर जावं किंवा ओनर जावं, हितून मेंबर सेमूच उरता. आफ्टर ऑल इंटरेक्शन सेमूच उरता. तशें आहा. सो एज अ जिम ट्रेनर व्हडलोसो डिफरन्स काय आसना, किंवा एज अ जिम ओनर सुद्दां व्हडलो काय डिफरन्स आसना. फक्त कितें जाता, लायक बॉन्डिंग मातशें डिफरंट जाता. जेन्ना ओनर म्हणून लोक मेंबर्स लोक इंटरेक्ट करता तेन्ना मातसो तेंचो बिहेवियर डिफरंट आसता, आनी ट्रेनर म्हणून जेन्ना इंटरेक्ट करता तेन्ना मातसो बिहेवियर डिफरंट आसता. कशें जेन्ना ट्रेनर म्हणून आसता न्ही, तेन्ना लोक सामके मातशे फ्री रावता, हे रावता. पण एज अ ओनर आसता तेन्ना मातशे लोक जर रिस्पेक्ट करता, तशें मातशे थोडे भंयसो मातसो उरता. तशें आहा. सो हे सगळे गजाली पूण असो डिफरन्स व्हडलोसो येना, बिकॉज मेंबर सेम उरता, एक्सरसायजीस सेम उरता, सगळे सेम उरता. तशें आहा. एक थोडेशे गजाली सर हांवें आयकला, म्हाका थोडेशे क्लियर करपाक जाय. मीथ का खरें फोटींग म्हाका काय खबर ना. जिम ओपन करतात लोक बिकॉज ऑफ भितर अर्निंग खूब आसता, भितर पयशे इजिली जोडपाक शकता. आमी सप्लिमेंट्सान भरपूर 70% फायदो आसता किंवा वॉट एवर जो आसा. सो बिकॉज ऑफ हितून आमी इजिली जोडपाक शकता म्हणून आमी जिम ओपन करतात. अशें कितें समथींग आसता? ना, तशें कांय ना एक्चुअली. सी जिम स्टार्ट करप ही होली पर्सनल चॉयस एक्चुअली. तशें आहा. आनी जिम बिझनेस जो आसा न्ही, बाकी बिझनेसा भशेन असो ना की लायक हेविली तुमकां प्रॉफिट जनरेट करून दितलो. प्लस जेन्ना तुमी जिम सेटअप करता, इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप आसता, लाखांनी आसता. 1 आनी 2 लाख सुद्दां न्ही. खूप हेवी इन्व्हेस्टमेंट आसता फर्स्ट ऑफ ऑल. आनी ती इन्व्हेस्टमेंट रिकवर करपा लागून, ओके, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणटा आमी, ROI, तेका वर्सां वयता. अशें 1 आनी 2 वर्सांनी वर्सां वयता, खुबशीं वर्सां वयता. सो तो एक जालो. सो जिम घालपी मनीस केन्नाय तोच मनीस घालतलो जाका आवड आसा जिमाची. तशें कोणी म्हणून XYZ मनीस जिम घालपाना फर्स्ट ऑफ ऑल. तशें आहा. उरलो प्रश्न सप्लिमेंटाचो. सप्लिमेंटाचें कशें आसा, 70% मार्जीन म्हणटा न्ही, तशें केन्ना आसना एक्चुअली. खरें सांगपाचें, मार्जीन खूब कमी उरता. आनी जेन्ना आमी कस्टमराक जेन्ना प्रायस कमी दिता तेन्ना मार्जीन एक्चुअली खऱ्यान खूब कमी उरता. तशें आहा. बट जिम हांव जाल्यार म्हणटलो तेणे स्टार्ट करप जो ऑलरेडी जिमाच्या फिल्डान आसा, जाका फिटनेसाची नॉलेज आसा, इवन तेणे सर्टिफिकेशन्स करूंक ना, जाल्यार मातशी तरी नॉलेज आसपा जाय. त्या मनशान जिम स्टार्ट केल्यार बरें. आनी अशें चिंतून केन्नाच करपाचें ना की जिमान खूब हेवी प्रॉफिट आसा, आपूण जिम घालतलो, मागीर दुसरी जिम घालतलो, मागीर तिसरी जिम घालतलो. तशें जायना गजाली. बिकॉज जिमान जो मंथली एक्सपेन्स उरता तो फिक्स उरता. रेंट जावं, लायटीचें बील जावं, स्टाफ सॅलरी जावं, मिसलेनियस एक्सपेन्सीस, हाऊसकीपिंग, भरपूरशे गजाली आसता, मेंटेनन्स आसता एक व्हडलो पार्ट म्हणल्यार. सो तेका लागून कितें जाता, प्रॉफिट कमी उरता. प्लस जिम जो आसा न्ही बिझनेस, तुमी एक्सपोनेन्शियली ग्रो करपाक शकना जिम स्पेसिफिकली. बिकॉज कशें आहा, तुमचे कडेन समजा एक 200 स्क्वेअर मिटरचो जागो आहा, आनी त्या 200 स्क्वेअर मिटरच्या तुमच्या जिमाच्या जागे भितर एक टायमाचेर समजा 40 लोक बसता, म्हणल्यार एक टायमाचेर 40 लोक कम्फर्टेबली वर्कआउट करपाक शकता. जाल्यार ते 40 लोक उरतले, ते केन्ना 60 लोक 70 लोक हितून ऑक्युपाय जावपा ना त्या जागे भितर. सो तुमी चिंततली की आमी चड मेंबर केटर करतले, चडशे लोकांक आपयतले मार्केटिंग करून, आनी हे मागीर गर्दी जातली, मागीर आसा ते लोक सोडून वयतले. तशें आहा. सो इनकम जो आसा स्टेबल उरता, अनलेस अँटील तुमी फी वाडयना. तशें
पण आता हेतून म्हाका सांगा, आता पयलीं आता परवरी तुमकां सांगता, परवरचो म्हणून. हम्म. परवरी पयलीं आमकां 1-2 जिम दिसताले हम्म. जे वेल नोन आशिल्ले. हम्म. आयज आमकां खंय तरी एक 500 मिटराचेर एक जिम दिसतालूच परवरी. राईट, सारखे. कॉम्पिटिशनूय भरपूर वाडलेलें आसा. Correct, correct. आनी आयज म्हाजो मेंबर तुज्या कडेन केन्ना पावता हेंवूय म्हाका खबर आसना. कळना, सारकें. पयशे हांगारूय भरता थंयसरूय भरता पयशे. सो तुमी एक बिझनेस पॉयंट ऑफ व्यू अशें एक जर आमी कस्टमर म्हणून पळयलें तुमी कशें हँडल करतात? कारण बॉन्डिंग करून दवरप, ताका सांबाळून दवरप खूब इम्पॉर्टंट आसा, स्पेशली ह्या बिझनेसांत, सारखे. सर्व्हिस बिझनेस. सर्व्हिस बिझनेसांत. तुम्ही कशें दवरता तांकां बेसिकली आपल्या कडेन, म्हळ्यार आपल्या कडेन येवपाक जाय? फर्स्ट ऑफ ऑल कशें आसा ना, खंयचो जिम असो, जिम ओनराचो नेचर बरो आसपा जाय मेन म्हणल्यार. विदाउट गुड नेचर तो केन्ना सर्वायव करपाना किंवा कस्टमर तेजे कडेन उरपाना लॉंगर पिरियडा खातीर, अनलेस अँड अंटील तेजी मोनोपोली आसा त्या एरियान. समजा एक एरिया आसा जशें परवरे म्हणल्यार, त्या एरियान समजा तुमच्या एरियान एकूच जिम आसा जाल्यार तो कसोय बिहेवियर आसो, लोकां कडेन ऑप्शन ना त्या लागून वयतले. बट लोकां कडेन ऑप्शन आसा आनी जर त्या जिम ओनराचो बिहेवियर बरोबर ना सारको जाल्यार ऑब्वियसली खंयचो मनीस रावपाना. सो सोडटलो तशें. सो नेचर मॅटर करता म्हाज्या हिसपान तरी फर्स्ट ऑफ ऑल. सेकंड आसा की जिम फीज बी कशी आसा. केन्ना जिम फीज आसता न्ही ते चिंतून दवरपा जाय की लायक खंयच्या एरियान जिम आसा आपले, त्या जिमाच्या अवती भोवती लागीं कशा प्रकारचे लोक आसा, ते तितली फी पे करपाक पावतले काय ना तशें. सो ते एक मॅटर करता की जिम फी कस्टमर उरतलो काय ना ते. तिसरी गजाल आसा मागीर तुमी कस्टमराक कशें हँडल करता. हँडल इन द सेन्स जावं कोणी जिमान येता ताका तुमी एक्सरसाइज दाखयता काय ना प्रॉपरली. कोण आसा कशें झिरो आसता, म्हणल्यार स्टार्टिंगूच फर्स्ट टायम जिमान बाय दवरलेलो आसता, तांकां मातशी पर्सनली टेक केअर घेवची पडटा. सारकें सीन्स फ्रॉम झिरो दाखोवचें पडटा, सीन्स फ्रॉम वॉर्मअप म्हणटा तशें. सो ते गजाली मॅटर करता जिमान कस्टमर रिटेन करपा लागून तशें. आता सर आमी आनी एक पळयला, आता चॅट जीपीटीचे एआयच्या जमान्यात पळयला की आमकां ऍड इतली दिसता की हेजोच बिझनेस व्हडलो म्हणून, पण आमी वचून पळयतना आमकां उमेदूय येना किंवा इंट्रस्टूय येना. सो तुमी ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी कितें समजून घेता? एक्चुअली मार्केटिंग म्हणजे तुमच्या खातीर कॉन्सेप्ट कसो कितें आसा, स्पेशली जिमाच्या रिगार्डिंग? जिमाचे मार्केटिंग म्हणटा जिमाचे कशें आसा ना, मार्केट म्हाज्या हिसपान तरी जिमाक चड मार्केटिंगाची गरज पडना. लायक आतां एक्झाम्पल सप्लिमेंटाचे हितून कशें मार्केटिंग चड गरज पडटा, जिमाक पडना. बिकॉज कशें हांवें पयलींच म्हणलें, एक सर्टन XYZ स्क्वेअर मिटर जागो आसा न्ही, तितून तितलेच मेंबर बसताले. ओव्हर मार्केटिंग करून हांव चड लोकांक केटर सर्व करपाक पावपाना एक टायमाचेर, बिकॉज अननेसेसरली क्राउड जातलो. ते नुस्तें मार्केट म्हणटा तशें जातलें तशें फर्स्ट ऑफ ऑल. सो उरलो प्रश्न मार्केटिंग करचे पेक्षा न्ही, हांव कितें म्हणटलो, जे कस्टमर्स येता तांकां बरी सर्वीस दिवपाची. लायक वर्ड ऑफ दी माउथ म्हणटा न्ही तशें. सो ऑलरेडी जो मेंबर येता ताका जर आमी बरी सर्वीस दिता जाल्यार तो त्याच्या फ्रेंडा घेवन येतलो. सो हीच सगळ्यात बेस्ट मार्केटिंग हांव म्हणटालो. अननेसरी एड्स प्ले करचे पेक्षा ते व्हिडिओ काढून एड रन करता, थोडे बूस्ट करता पोस्ट बीन आपल्या एरियान. सो तेजेर पयशे वेस्ट करचे पेक्षा जर ऑलरेडी आसा तांकां जर बरी सर्वीस दिली न्ही जिमाच्या बाबतीन, जाल्यार तो दुसऱ्या मेंबराक घेवन येतलो. आमच्या जिमान कितलेशे मेंबर आसा जे तो येयला ऑलरेडी, ताणे आनी कोण आपल्या फ्रेंडा घेवन येयला. जर ताकाच आवडूंक नाशिल्लें जाल्यार तो कोणा आडपत नाशिल्लो न्ही तशें आहा. म्हटल्यार बेसिकली सर तुमी सांगले प्रमाणे म्हाका अंडरस्टँड जालें की जे लोक तुमच्या कडेन येता तेजे तुमी फोकस करा, तांकां बरी सर्वीस दिया. जिमाच्या हितून तरी हांव म्हणटलो सेम तशेंच आसा. लायक इवन रेस्टॉरंट सुद्दां, आता खंयच्या रेस्टॉरंटात आमी वयता जर जेवणूच बरें ना जाल्यार हांव दुसऱ्या मनशाक घेवन थंय वचपाच ना. बरोबर तशें आहा. सेम जिमान तशें आहा की नेचर आनी बिहेवियर आनी कशें ट्रेनिंग दिता ते सगळे गजाली इम्पॉर्टंट आसा. सर आनी एक हांव सप्लिमेंट रिगार्डिंग थोडेशे प्रश्न विचारपाक सोदता तुमकां. एक आमी थोडेशे अशें पळयला की थोडे जाण रिव्ह्यूज बरे दितात बिकॉज ऑफ दॅट मार्केटिंग स्ट्रॅटेजी, की आपल्याक हे खावन हे जाले, ते खावन ते जाले, आपूण मोठो जालो किंवा बारीक जालो, समथींग जे कितें आहा ते सांगतात. सो एक्चुअली आमी रिव्ह्यूज ऑनलायन पळयता, खबर आसा एक एकदां ते फेकूय आसता आनी एकदां खरे आसता. पण आमी सप्लिमेंट्स घेताना मेजर गजाली अशें कितें लक्षांत दवरपाक जाय? कुणीय आसूं खंयचो सप्लिमेंट सिलेक्ट करता आसतना, खंयचो सप्लिमेंट सिलेक्ट करता आसतना सगळ्यात पयलीं जाल्यार हांव म्हणटलो नीड, की आता XYZ पर्सन आसा ताका नीड खंयच्या सप्लिमेंटाचे आसा. सप्लिमेंट्स खुबशे आहा, प्रोटीन जावं मास गेनर, प्री वर्कआउट, क्रिएटीन, BCAA, खुबशे सप्लिमेंट. जशें हांगा 2 दवरला, वे प्रोटीन आनी प्री वर्कआउट. बट आतां एक्झाम्पल तुका जिम स्टार्ट करपाक जाय जाल्यार तुका प्री वर्कआउटाची गरज ना स्टार्टिंग. तुका हेवी मारपाना. प्री वर्कआउट बेसिकली फॉर हेवी लिफ्टिंग आसता, पावर येवपा लागून एनर्जी. बट तुका स्टार्टिंग गरज ना, तू जस्ट बिगिनर स्टेजीचेर आसा, जस्ट तुवें स्टार्ट केला. सो तुका प्रोटीनाची गरज आसा. सो ती पयली गजाल. सो कितें रिक्वायरमेंट आसा तें पळोवप. सेकंड क्वेश्चन की सप्लिमेंट कसो सिलेक्ट करपाचो, बरो का ना तो. हांव जाल्यार फर्स्ट ऑफ ऑल म्हणटलो अमेझॉन फ्लिपकार्टाच्यान पयस रावपाचें. अमेझॉन फ्लिपकार्टाचेर खूब डुप्लिकेसी जाता. सो बेस्ट ऑप्शन कितें आनी खंयच्यान परचेस करपाचें जाल्यार हांव जाल्यार म्हणटलो सगळ्यात पयलीं जे ऑफलायन स्टोर्स आसता जे लागीं, आतां एक्झाम्पल परवरे रावता जाल्यार परवरे खंय लागीं स्टोर आसा जाल्यार थंय वचून घेवपाचो. कित्याक जाणा, जेन्ना ऑफलायन घेता न्ही तो ऑफलायन सेल करपी मनशाची रिस्पॉन्सिबिलिटी आसता. कित्याक स्टोर तेजे त्या जागेन आसा. फाल्यां ताणें कसलोय सप्लिमेंट कोणा सेल केलो जाल्यार त्या मनशाक कितें जालें, हेल्थ इश्यू जालो, कितें जालो जाल्यार तो मनीस येवन तेगे कॉलर धरपाक शकता. अमेझॉनाचेर फ्लिपकार्टाचेर ते पॉसिबल ना पयली गजाल. सो ऑफलायन घेयात. दुसरो ऑप्शन कंपनीच्या वेबसायटीर वचपासून ऑर्डर करपाचो. कित्याक कंपनी इटसेल्फ केन्ना डुप्लिकेट विकपाना. म्हाजे प्रोडक्ट्स हांव डुप्लिकेट विकपाना न्ही तशें. सो हांव तशें म्हणटा.
सो हे दोन गजाली दवरपाचे लक्षात की सप्लिमेंट घेता असताना की एक तर ऑफलाईन नाल्यार ऑनलाईन त्याच कंपनीच्या वेबसायटीचेर नो ई कॉमर्स साइट्स. सर सप्लिमेंट घेनासतना मनीस ग्रो जावपाक शकना इन जिम फील्ड जावपाक शकता. फिटनेसान पर्सनॅलिटी म्हणटा Personality. फिजीक हय ऑफकोर्स जावपाक शकता. सप्लिमेंटाची गरज पडटा तशी ना. सप्लिमेंट इट सेल्फ इज अ वर्डान मिनींग आसा. सप्लिमेंट म्हणल्यार मेन जावन मागीर आमी सप्लिमेंट घेता एडिशनल तशें म्हणल्यार एक्स्ट्रा तशें. जर तुमचे रिक्वायरमेंट आसा लायक एक्झाम्पल आतां बॉडी वेट कितलो आहा 57 57. सो 57 वेटा प्रमाण एक सर्टन ग्राम ऑफ प्रोटीन जाय पडटा. तितले प्रोटीन तुमचे थ्रू डायट जाता. चिकन जावं, तांतयां जावं, पनीर जावं, कट जावं, सोयाबीन जावं, जर जाता जाल्यार सप्लिमेंटाची गरजूच ना न्ही. तशा सप्लिमेंट घेवप कित्याक की नॅचरली आपले तितले प्रोटीन इंटेक जायना. ओके, आपण तितले खावपाक शकना. ओके, जाल्यार सप्लिमेंट घेवप. खंय ना खंय तरी रिक्वायरमेंट फुलफिल जायना बॉडीची. कित्याक आमच्या शरिराची रिक्वायरमेंट आसता अकॉर्डिंग टू वेट एंड हायट सगळे प्लस एक्टिविटी लेवल कशी कितें आहा तेजेर डिपेंड जाता की तुमची रिक्वायरमेंट कितली आहा प्रोटीन जावं, कार्ब जावं कंज्यूम करपाची तशें. सो बेस्ड ऑन दॅट हांव म्हणटलो रिक्वायरमेंट आसा किंवा ना. पण चडशी गरज पडना. विदाउट सप्लिमेंट सुद्दां मनीस बरी फिजीक अचीव करपाक शकता. जस्ट तेणे कितें म्हणटा कन्सिस्टंट रावपाक जाय आनी प्रॉपर न्यूट्रिशन फूड इंटेक करपाक जाय. सर आम्ही बेसिक अनेक क्वेश्चन्स हांवें पळयला गोव्यान स्पेशली फिमेल्सां मदीं की हांव मोठे खूप दिसता, म्हाका बारीक जावपाक जाय, माझा वेट खूप वाडटा, हांव एक्चुअली काय खायत ना पण तरी माझा वेट वाडटा. थोडे जाण अशी आसात जी भरपूर खाता पण तो वेटूच वाडना. सो हे फिमेल्सां मदीं बेसिकली रिझन कित्याक खातीर मेटाबॉलिझम म्हणल्यार कशें आसता प्रत्येक मनशाक बॉडीचो एक मेटाबॉलिझम आसता. कोणाचो हाय आसता, कोणाचो लो आसता. ताका बेजल मेटाबॉलिक रेट म्हणटा BMR. ओके, सो बेसिकली आता एक्झाम्पल तुझे एक्झाम्पल घेया. आता तू म्हणता की आपण खाता भरपूर पण आपलं वेट तो 55-57 उरता, वाढना. आपण इव्हन नॉनव्हेज सुद्धा कंझ्युम करता. ओके, जाल्यार दॅट मीन्स तुझं मेटाबॉलिझम रेट हाय आसा. सो तू जी कितें कंझ्युम करता पळय ती बॉडी बेगीन तुगे डायजेस्ट करता किंवा बर्न करता अशें म्हणपाक शकता. सो आनी इवन सेम जे ओव्हरवेट आसा न्ही तांचो मेटाबॉलिझम कसो लो आसता, स्लो आसता. सो त्यांनी मातशें कितें खाल्लें न्ही ते बॉडी डायजेस्ट करिना. सो कॅलरी तशें बॉडीन हे उरता, कळ्ळें न्ही. सो तेका लागून त्यांचो वेट वाडत रावता कमी खाल्ल्यार सुद्धा. सो ह्या गजालीचेर सोल्युशन कितें? सेम प्रॉपर न्यूट्रिशन, प्रॉपर वेट ट्रेनिंग म्हणल्यार आमी आतां जे इक्विपमेंट्स पळयता न्ही सो तेजेर प्रॉपर वेट ट्रेनिंग जावपाक जाय. प्रॉपर स्लीप. सो हे जर गजाली सारखे हे करता, अलायन करता वांगडा जाल्यार ऑब्वियसली जो मेटाबॉलिझम आसा आनी खंय ना खंय तरी एक नॉर्मल रेंजीन येता. हाय उरना, लोय उरना. मागीर ते जे हे म्हणटा न्ही ओव्हरवेट जाता किंवा हे जाता ते गजाली जायना. सो सोल्युशन हे आसा तेजेर. सर पण आता तुम्ही उद्या सांगला खुबशा गेस्टांमध्ये विचारताना खूप वेळांनी म्हाका सांगता की स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमच्या प्रमाणे स्लीप एका मेजर प्रायोरिटी कित्याक दिली वयता, कित्याक दिवपाक जाय? रिकवरी खातीर. जिमाच्या बाबतीन जर विचारता न्ही फिटनेसाच्या बाबतीन जावं किंवा जिमाच्या बाबतीन जावं जाल्यार रिकवरी. बिकॉज कशें आसता ना आमी जेन्ना खंयचो एक्सरसाइज करता, एक्झाम्पल हांवें आतां बायसेप्स केले आयज, दॅट मीन म्हाजो बायसेप्सचो मसल ब्रेकडावन जाल्लो आहा. ओके, बायसेप्स केन्ना खंयचो एक्सरसाइज आमी करता पर्टिक्युलर स्पेसिफीक बॉडी पार्टाचो न्ही तो मसल ब्रेकडावन जाता. ओके, तो केन्ना ग्रो जायना. जेन्ना आमी एक्सरसाइज करता तेन्ना मसल केन्नाच वाडना, तो ब्रेकडावन जाता. सो बेसिकली आसता कितें तेका रिकवर जावपाक जाय म्हणल्यार रिपेर जावपाक जाय. आनी ते रिपेरिंग प्रोसेस किंवा रिकवरी प्रोसेसा खातीर स्लीप जाय पडटा विथ अगेन न्यूट्रिशन. सर अनेक उलयतले म्हाका तकलेन एक सुचले आता आम्ही थोडे जाण जिम असे असतात मारतात जी की बाबा विदाउट ट्रेनर जिम करावणे मारतात. किंवा आजकाल आम्ही पळयला की प्रत्येक गार्डनांनी ते सेटअप्स येवपाक लागले आहात जिमाच्या रिगार्डिंग. ते मारतात म्हणजे त्यांची बॉडी पेन जाता किंवा तांकां वेगळे त्रास जावपाक लागता. सो विथ ट्रेनर कित्याक जिम मारपाक जाय किंवा कित्याक ते सगळे? फर्स्ट ऑफ ऑल हांव कितें म्हणटलो ट्रेनर जायत असो ना खरें सांगपाक जाल्यार. जर तुमी सेल्फ एज्युकेटेड आसा, तुम्ही स्वतः लर्निंग घेतलेले ऑनलाईन कोर्सेस बी खूपशे आसा आजकाल, पर्सनल ट्रेनिंग जावं कितें जावं किंवा शिकपाचें जावं. सो तितून जर तुमकां नॉलेज आसा जाल्यार वेल एंड गूड. बट तुमकां तशें कांयच आयडिया ना आनी तुमी डायरेक्ट जिमान येयले जाल्यार विथ ट्रेनर केल्यार बरें. बिकॉज कशें आसता फॉर्म एंड टेक्नीक म्हणटा न्ही ती खूप इम्पॉर्टंट. जेन्ना खंयचो एक्सरसाइज करता न्ही एक फॉर्म आसपाक जाय, करेक्ट फॉर्म आसपाक जाय. बिकॉज टू अवॉइड इंजरीज ते एक गजाल जाली. सो ट्रेनर तेका लागून जाय पडटा. दुसरी गजाल म्हणल्यार गार्डनाचें जिम. ओके, सो गार्डनाचें जिम आसता प्रॉपर जिम अशें काय आसना, ती जस्ट बॉडी वेट मुवमेंट जाता. खरें सांगता तितून रेजिस्टन्स असो आसना आनी इंटेन्सिटी तितून कांयच आसना. ते झिरो इंटेन्सिटी लायक कितें म्हणटा ते ग्रेविटी बेस्ड कशें तुमच्या बॉडीचो वजन तुमी तितलें करपाक शकतले. सो गार्डन जिम्स तरी हांव रिकमेंड करपाना. सो प्रॉपर एक कमर्शियल जिमान वचोन प्रॉपर ट्रेनराच्या अंडर ट्रेनिंग करपाची ते बेस्ट एक्चुअली. तितून कशें आसता इंजरी चान्सेस खूप कमी म्हणल्यार नाच्या बरोबर आसता. दुसरी गजाल म्हणल्यार तुमकां शिकपाक मेळटा की आपूण हो एक्सरसाइज करता जाल्यार हो एक्सरसाइज कित्याक लागून करता, स्पेसिफीक काम कितें. आतां लेग्स मारता, लेग्सान खंयचे मसल काम करता, लेग्स म्हणलें म्हणून जायना, लेग्सान 5 तरेचे मसल्स आसा तशें आहा. सो ते सगळे गजाली शिकून घेवपाक मेळटा, ते सेल्फ जायना तशें. प्रत्येक जाणांचो एक कितें एम आसता की आपल्याक हांगार पावपाक जाय. तर तुमकां विचारलें की आफ्टर 10 years तुमकां तुमचो ब्रँड एथलेटीक स्पेशली खंय व्हरपाक जाय, तुम्ही खंय पळयता जाल्यार कसो कितें आसतलो? ओके, सप्लिमेंट शॉप म्हणटा माझ्या
सी फर्स्ट ऑफ ऑल कशें आसा ना, आतां आमी जस्ट बिगिनींग आसा आनी खंय ना खंय तरी सांगपा गेल्यार आमी ग्रो करीत आसा. जे आमी स्टार्टींग आशिल्ले जशें हांवें उदक सांगलें की आमी 3 प्रोडक्टान स्टार्ट केल्ले डिसेंबर म्हयन्यान 2023 आतां 2026 हो ऑलमोस्ट 2.5 वर्सां जाली, जुलय म्हयनो. सो खंय ना खंय तरी आमचो सेल वाडला, आमी प्रोडक्ट कॅटेगरीज वाडयल्ली आहा, प्रोडक्ट्सा भितर मल्टिपल फ्लेवर्स मल्टिपल सायझीस लॉन्च केल्ले आहा, जशे 1 kg 2 kg जावं किंवा डिफरंट फ्लेवर्स. सो खंय ना खंय तरी ग्रोथ आसा. ओके, आनी तोच ग्रोथ आमकां फुडें वाडोवपा जाय. आनी उरलो प्रश्न फुडल्या 5 वर्सांचो, जाल्यार हांव अशें सांगूं सोदता की लायक फुडल्या 5 वर्सान प्रत्येक जिम जे गोंयान आसा ते प्रत्येक जिमान आमचे सप्लिमेंट पावपा जाय. रिजन बींग नॉट जस्ट प्रॉफिट, की प्रत्येक मनशाक जी सांगलें न्ही रिक्वायरमेंट आसा प्रोटिनाची जावं किंवा खंयच्या सप्लिमेंटाची ती फुलफील जावपा जाय. आनी प्लस आमचे प्रायसींग केन्नाय अशें सुटेबल आनी रिजनेबल उरतले गोंयकारा खातीर. सो हो एक गोल आसा फुडल्या 5 वर्सां भितर. एक जो मेजर फॅक्टर जो आम्ही युथामध्ये पळयतात खबर आसा, इन्क्लुडिंग माझ्या मध्ये उदा आसतलो तो की पेशन्स लेवल खूप कमी जाता. आम्ही प्रत्येकाचे खंय तरी एक ना म्हटल्यार सबकॉन्शियसली कंपॅरिझन करून पळयता की हेजो बिझनेस रोखडोच ग्रो जालो मरे, आपण तो बिझनेस करून पळोवया किंवा आपण हे करून पळोवया, आपण ते करून पळोवया. आनी आपल्या खातीर आपण करीत ना. सो तो हाव टू लेवल मेंटेन दॅट पेशन्स लेवल किंवा आपण आपले को चॅक करप की आपण त्या फिल्डान पर्टिक्युलर बरो आहा का ना तो. तुम्ही काय चॅक करा तुमकां स्पेसिफिक फिल्डान म्हणटा की स्पेसिफिक फिल्डान. फॉर एक्झाम्पल तुम्ही जिमाच्या फिल्डान तुम्ही पेशन्स दवरून भरपूर ग्रो जायत गेले, करेक्ट मेंटेन केले. एखादो हाय जाला आसतले की तुमच्याकडे कस्टमर्सूच येना जाले, एखादे कस्टमर्स हाय जाले आसतले. सी आता जर माझ्या बिझनेसाच्या बाबतींत जर सांगपाचें जालें न्ही, आता 2017 जिम स्टार्ट केल्लें हांवें. तेन्नाच्यान फोंड्या भितर कितलीशीं जिमां आयलीं आनी कितलीशीं जिमां बंद जालीं. इवन वन ऑफ देम इज नॉर्बर्ट्स. येदे व्हडले जिम आयले तेवूय बंद जाले, चलोंक ना. आनी खुबशीं जिमां आयली, खुबशीं बंद जाली. इवन माझे दुसरे सेकंड जिम आशिल्ले, माझे 2 जिम आशिल्ले एक्चुअली, ते शटडावन करचे पडले ड्युरिंग लॉकडावन सेकंड वेव. सो कशें आसता ना, कन्सिस्टन्सी आसपा जाय आनी हार्डवर्क करपाची क्षमता आसपा जाय. कळ्ळें न्ही. ते म्हणटा न्ही दिन को रात और रात को दिन बनाओ, उतना मेहनत करो, तशें टायप ते एक्चुअली. सो खंय ना खंय तरी हार्डवर्क आसात. ओके, आनी खंय ना खंय तरी तुमचो एक हे आसपा जाय, प्रोसेस तुमकां खबर आसपा जाय की आपूण फुडें कितें करतलो. ह्या वर्सा खबर आसपा जाय नेक्स्ट वर्सा आपूण कितें करतलो किंवा कितें करपा जाय. सो ते तुमचे कडेन एक हे आसपा जाय, टू डू लिस्ट म्हणपाक शकता इन शॉर्ट वर्साची. सो ती खबर आसपा जाय. सो ती हांवें धरला म्हणून आतां उरला हांव. इतली जिमां आयली, इतली बंद जाली. ओके, सो ते गजाल आसपा जाय. उरलो प्रश्न सप्लिमेंटाचो. सप्लिमेंटाचें कशें आसा जाणा, प्रॉफिट जावं किंवा ग्रोथ जावं किंवा कॉम्पिटिशन जावं, ह्या बाबतींत हांव जाल्यार म्हणटलो की मनशान केन्नाय न्ही दुसरे कडेन फोकस करचे पेक्षा आपल्या हेजेर बिझनेसार फोकस करपाचो. सो आतां म्हाजें स्टोर आसा एक्झाम्पल, जाल्यार दुसऱ्या मनशान स्टोर घातला, सो तेजो सेल जावपा जायना किंवा तेजे कस्टमर आपल्याक येवपा जाय हो विचार न करता आपलेच कस्टमर कशे वाडटले हो विचार करपा जाय पयल्यान गजाल. तेज्या खातीर कशें आहा, सेम अगेन हार्डवर्क आसात. ओके, सो आतां आमच्या बाबतींत सांगपाचें जाल्यार आमी कितें करता, कोणाची ऑर्डर आसा, आमचो प्रयत्न आसता की बेगिना बेगीन ताका डिलिव्हर जावपा जाय विदाउट एनी डिले. सो ते एक गजाल, कित्याक खंयच्या कस्टमराक समजा ऑन टायम डिलिव्हरी मेळटा किंवा बेगीन मेळटा जाल्यार ऑब्वियस चान्सीस आसा की तो नेक्स्ट टायम म्हाका ऑर्डर बेगीन दितलो. आतां तुमीच समजा ऑर्डर केली सप्लिमेंट आनी परवरे म्हाका पावोवपाक 5 दीस घेतले, हार्डली कितें म्हणटा सेम डे सो डिलिव्हर करपा जाता. बट ऑब्वियसली हांवें सेम डे किंवा नेक्स्ट डे डिलिव्हर केली जाल्यार तुमचो लायक ऑर्डर म्हाका सेकंड ऑर्डर बेगीन मेळटली की लास्ट टायम आपल्याक बेगीन मेळ्ळी डिलिव्हरी तशें. सो ते गजाली आसा. प्लस क्वॉलिटी प्रोडक्ट्स दवरपा जाय. जस्ट सेलिंगाचेर फोकस करप ना, क्वॉलिटीचेर फोकस करप. बिकॉज कशें आसा ना, क्वॉलिटीचेर हेजेर न्ही तुमी कमी जोडटले बट लॉंगर पिरियडा खातीर परत जोडटले तशें आहा. आनी जेन्ना चीप प्रोडक्ट विकता न्ही मनीस, लायक प्रॉफिट चड जोडटलो बट ते वन टायम आसतले, ते हे रिपिटेटिव्ह बेजीस आसपाना. सो म्हाजो फोकस तो आसता की रिपिटेटिव्ह कस्टमर आसपा जाय आनी रिपीट सेल आसपा जाय आनी रिपीट परचेस जावपा जाय कस्टमरा कडल्यान मागीर. सो हे गजाली डिफर करता की दुसऱ्या कॉम्पिटिशना कडल्यान तशें. एक सहज असो एक भुरग्यांच्या पॉयंट ऑफ व्यू जर विचारले, आता फॉर एक्झाम्पल एक 24-25 वर्सांचो भुरगो जर आसा आनी ताका जर एक फायनान्शियली जर तो स्टेबल ना, इन्कम काय ना, फक्त ते एक 10-15 हजार समज समथींग जोडटा आनी ताका जर आपल्या जिमाच्या फिल्डान फुडें वचपाक जाय, तुमच्या सारको ताका बिझनेस बिल्डअप करपाक जाय, तुमच्या सारकें जर जावपाक जाय ताका, तिणी कितें गजाली लक्षांत दवरपाक जाय, हाव टू मेंटेन दॅट फायनान्शियल बॅकअप किंवा कशें कितें बिझनेसान फुडें वचपाक शकता जिमाच्या बिझनेसान. सो बेसिकली पळोवचें पडटलें की त्या जो स्पेसिफीक जो म्हणलें जशें तुवें की 24-25 वर्साचो भुरगो आसा ताका स्वता कितलो इंट्रस्ट आसा आनी स्वता करपाची उमेद म्हणटा पळय, करपाची एक ही आसता न्ही तो ड्रायव्ह ती कितली आसा तशें आहा. म्हाज्या बाबतींत कशें आशिल्लें, हांवें जेन्ना जिम स्टार्ट केलें तेन्ना जस्ट म्हाका 22 वर्सां कंप्लीट जाल्ली, 23वे चालू आशिल्लें आनी म्हाजे पयशे वितले नाशिल्ले कित्याक ट्रेनराचो जॉब करतालो हांव, 12,000 सॅलरी आशिल्ली म्हाका, फुल डे काम करतालो न्ही. सो तशें
मागीर ऑब्वियसली पैसे नासतना हांवें कशें स्टार्ट केले, हांगा थंय पयले बँकेन विजीट केले, लोना खातीर अप्रोच केलो, गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन गेलो. सो कशें करून हांवें खंय ना खंय तरी लोन मेळयले. जे पयशे कमी पडटा ते रिलेटिव्ह जावं किंवा फ्रेंड्स तेंच्या कडल्यान अरेंज केले, अशें करून हांवें स्टार्ट केले. बिकॉज म्हाजें चिंतप कशें जाणा, खंयची गजाल न्ही स्टार्ट करप इम्पॉर्टंट. अलॉंग दी वे तुमी ती इम्प्रूव्ह करताले, ग्रो करताले. सो हांवें जेन्ना स्टार्ट केल्लें न्ही, आमच्या कडेन जस्ट हार्डली एक डंबेल रॅक आशिल्लो, एकूच. मागीर ते एकाचे 2 केले, 2चे 3 केले. आतां हांगा पळयताले 1, 2, 3, 4, 5 डंबेल रॅक्स आमचे कडेन तशें आहा. सो ही जस्ट एक सांगता गजाल तुमकां की स्टार्ट करप इम्पॉर्टंट. सो त्या मनशांनी की स्वता चिंतपा जाय की आपूण कितलो तितून इन्व्हेस्ट करतलो स्वताक, ती गजाल. आनी प्लस मागीर जस्ट हांगा थंय कितें म्हणटा तें आमी विजीट कर, बँकेन चल, लोन काड. कित्याक तूं जिम घालता जाल्यार तुका 10 ते 15 लाख रुपया कमीत कमी जाय बेजीक जिम्सला घालता जाल्यार. सो तितले पयशे कोणाकडे आसना न्ही, आनी नॉर्मल जो मिडल क्लास मनीस कडेन आसना. सो त्या मनशाचेर डिपेंड आहा की तो कितलो हे आहा त्या गजाली खातीर सामको एक्टीव आसा आनी अलर्ट आसा आनी तेच्या भितर कितली हे आसा म्हणून. रिस्क घेवपाची कॅपॅसिटी आसा. ते सगळे गजाली आसात. रिस्क घेवपाची कॅपॅसिटी जाय बिकॉज जिमाचो बिझनेस आसा न्ही स्टेबल उरना थ्रू आउट द इयर. जानेवारी बरो चलता जाल्यार मागीर तो मियान चलना, गरमीन कोण येना जिमाक तशें. सो तुजे कडेन ती कॅपॅसिटी आसपा जाय बियर करपाची तशें. एक सर बेसिक प्रश्न जर विचारलो, आता कोणाक फॉर एक्झाम्पल बिझनेस करपाक जाय पण एक क्लियरिटी मेळना की आपण हितून सक्सेस जातलो काय ना. फॉर एक्झाम्पल सेम धरलो आमी, तुमकां क्लियरिटी डे बाय डे मेळत गेली आसतली, हे बारांगूत काय मेळोंक ना तुमकां. सो ही क्लियरिटी वाडटा ती रिस्क कशी तुमी वाडयली. आमकां म्हणपाक इझी, आमकां दिसता तुमी म्हटले आमी रिलेटिव्हा कडल्यान घेतले, हेज्या कडल्यान घेतले. आजकाल थोडे फॅमिली अशे आसतले की तांकां सपोर्टूय मेळना आसतलो, रिलेटिव्ह सपोर्ट आसतले, तूं हें करनाका रे, खंय तरी जॉबूच कर रे, हे कितें करता. आपल्याक जी क्लियरिटी मेळ्ळा ही एक्सप्लेन करपाक शकना न्हू आपूण, पेपरारूय सांगपाक शकना. सो अशा मायंडेड लोकांक वांगडा किंवा अशा एनवायरमेंटान कशें कितें फुडें सरपाचें. ओके, ह्या बाबतीचेर हांव कितें म्हणटलो जाणा, सगळ्यान पयलीं त्या मनशाचे स्पेसिफिकली लायफाचे गोल सेट आसपा जाय की आपल्याक लायफान करपाक कितें जाय. जो मनीस ह्या बोटींतल्यान त्या बोटीन उडी मारता न्ही तो केन्नाच नदीच्या ते सायडी पावना, मदींच खंय तरी पडून बुडटलो तो. सो पयलीं लायफाचे गोल खबर आसपा जाय की आपल्याक लायफान करपाचें कितें आहा. ओके, आनी खंयच्या फिल्डान करपा जाय. म्हाज्या बाबतीन कशें आशिल्लें, फिटनेसूच फिटनेस फील्ड आनी म्हाका दुसऱ्या फिल्डान वचपाचें ना. फाल्यां कोण म्हणटलो कन्स्ट्रक्शनान करया, चड पयसो आसा, ऑब्वियसली चड पयसो आसा बट म्हाजें फील्ड ना न्ही तें तशें. सो तें पयलीं खबर आसपा जाय. उरली गजाल तुजे रिलेटिव्स बी वगैरे. सो म्हाज्या बाबतीन कशें जाल्लें ना, जेन्ना हांवें कोर्स करपाक चिंतलेलो ट्रेनराचो कोर्स, तेन्ना जिम नाशिल्ली म्हागेल्या, जस्ट दुसऱ्या जिमान काम करतालो. सो हांवें कितें चिंतलें, कोर्स केल्या उपरांत नॉलेज वाडटली. ओके, खंय ना खंय तरी म्हाका बऱ्या जिमान काम मेळटलें, सॅलरी चड मेळटली, कित्याक सर्टिफिकेशन केल्यार तुका व्हॅल्यू वाडटा न्ही मातशी. सो त्या टायमाचेर म्हाका खूब अपोज केलो, म्हाज्या मामान अपोज केलो, म्हाज्या आवयन अपोज केलो की कित्याक करता काय म्हणून तूं. कित्याक तेन्ना बीकॉम आशिल्लो, बीकॉम कंप्लीट कर म्हणपा लागले ते, आनी खंय तरी जॉबाक चल म्हणपा लागले. बट हांवें तेंनी अपोज केल्लो, तेका सुद्दां कितें म्हणटा ते सायडीक धरून हांवें कोर्स केलो म्हणून हांव आतां जिम सेटअप करपाक पावलो न्ही, कित्याक खंय ना खंय म्हाजी नॉलेज वाडली तशें. सो अशा हर्डल्स येत रावता एक्चुअली. बट खंय ना खंय तरी गोल जर सेट आसा तुमचे लायफाचे की आपल्याक करपाकूच जाय जाल्यार तो मनीस कसोय करून करतलो, जशें हांवें केलें. बिकॉज म्हाका खूब अपोज केल्लो. इवन जिमाच्या टायमार सुद्दां अशी लायक कितें म्हणटा सिच्युएशन आशिल्ली की पयशे नाशिल्ले, बट म्हाका एनी हांव तें करपाचें आशिल्लें. आनी जेन्ना हांवें फर्स्ट जिम सेटअप केल्लो न्ही, तेन्ना म्हाका ते 6 म्हयने गेले. कित्याक म्हाजो प्रोसेस जो लोनाचो बी कितें आहा न्ही, डिसेंबराच्या लास्ट विकान चालू जाल्लो. म्हाका अजून याद आसा 2015-16ची गजाल, डिसेंबर म्हयनो लास्ट वीक तेन्ना स्टार्ट जाल्लो. हांवें जिम चालू केला 2017 जुलयान. सो इतले 6-7 म्हयने म्हागेले अशेंच गेले फॉर्मेलिटीज हितून. आनी खुबश्या कारणां लागून मदीं उरले. लोन सँक्शन जाले, परत ते सँक्शन कॅन्सल जालो, दुसरे कडेन ट्राय केले हांवें, गॅरंटर चेंज करचो पडलो, अशे खुबश्या गजाली आहा. सो तेका लागून म्हाजें स्वप्न हांवें 6 म्हयने सोडूंकूच ना. हांवें म्हाका तें करपाकूच जाय. म्हाज्या जाग्यार दुसरो आशिल्लो न्ही, तो कितें म्हणटालो, अरे जायत ना मरे, सोडून दी म्हणटालो. पूण हांवें जो प्रोसेस तुका सांगले डिसेंबराक हांवें स्टार्ट केल्लो 2016, तो जुलय 17 म्हणसर चालू आशिल्लो. पण तुमकां जी जिद्द तुमी धरली की आपल्याक करपाकूच जाय. सेम हॅपन विथ दी सप्लिमेंट्स. सो म्हाका ती पयलींच्यान आशिल्ली की सप्लिमेंट्स जितून म्हाका कितें ना कितें तरी करपाकूच जाय, आयज नाल्यार फाल्यां करपाकूच जाय. सो एनी हांव हांवें ते 2023 स्टार्ट केलें. सर एक फनियस्ट म्हाका प्रश्न विचारूंक बरो दिसता. थोडेशे भुरगे, आय वील नॉट से की वो क्वेश्चन इज व्हॅल्युएबल किंवा नॉट व्हॅल्युएबल. थोडेशे भुरगे कोणाक इम्प्रेस करपा खातीर आपली बॉडी रेडी करतले, आपल्याक कोणाक तरी पटोवपाक जाय समथींग, लगीन लागीं पावला आपले वेट कमी करया समथींग अशें. सो अशा माणसाचे जे लोक येतात पळय तांकां तुमकां कितें सांगपाक जाय किंवा कशें कितें आहा. कशें आसा ना ते पावसान म्हणटा बेबे भायर सरता, सेम तशी सिच्युएशन आहा ती एक्चुअली. ते लोक केन्ना कंटिन्यू जिमा उरना आनी ते तितल्याच पुरते आयिल्ले आसता. आनी प्लस जे ते गोल चिंतून आयिल्ले आसता न्ही, आनी ते केन्नाच तेंचे कंप्लीट जायना. बिकॉज ते जस्ट कशें आहा उमेदीर आयिल्ले आसता. तांकां कितें दिसता जिमान गेलो म्हणल्यार बॉडी जातली. जिमान अशें खंयचेच मशीन ना की तुवें तें केलें म्हणल्यार तुजी बॉडी तयार जातली.
तो कितें ओवन न्ही तुवें कितें कळ्ळें, मैदो दवरल्यार पाव जावन भायर येतलो. सो तशें गजाल आहा. सो तेंच्या खातीर जाल्यार हांव म्हणटलो तसले हांव जाल्यार पर्सनली कितें करता जाणा तसले मेंबर्सांक किंवा तसल्या कस्टमरांक चड इतले एंटरटेन करिना खरें सांगपाक जाल्यार. म्हाका खबर आहा तेंच्या फाटल्यान म्हाजो टायम आनी एनर्जी वेस्ट करून कांयच फायदो ना. ते कितें चड टायम उरपाचें ना, ते आयज आसा फाल्यां ना. सो दॅट वे हांव टॅकल करता तेंकां तशें. सर एज अ तुम्ही ओनर म्हणून किंवा फिटनेस रिगार्डिंग जर एडवायस दिवपाक जाय जी जिमान वचना तेंकाय आनी जे वयता तेंकाय जाल्यार तुम्ही कितें म्हणून दिवपाक शकता किंवा कितें म्हणून सांगपाक सोदता जेणे करून तेंचे लॉंग टर्म एक आपली बॉडी फिट दवरची. कशें जाणा जे जिम करता किंवा जे जिम करिना अशें म्हणटा तूं जाल्यार हांव म्हणटलो जे जिम करिना तेंच्यांनी पयलीं जिम स्टार्ट करपाचें फर्स्ट ऑफ ऑल. बिकॉज ती नेसेसिटी आसा आयच्या काळाची. आयच्या काळान जिम सगळ्यांक गरज आसाच आसा एक्चुअली. जिम जायना जाल्यार कसली फिटनेस एक्टिविटी मेड बी जॉगिंग जावं रनिंग जावं ओके कसली योगा जावं कितें तरी एक्टिविटी करपाची फर्स्ट ऑफ ऑल. आनी तेवूय गजाली जायना जाल्यार ऑब्वियसली त्या मनशाक आमी कांयच म्हणपाक शकना फर्स्ट ऑफ ऑल. कित्याक तो जर मनीस स्वताच काय करपाक तयार ना घराडे जावं किंवा खंय जावं सो तशा मनशाक चेंज करपाक शकना. बिकॉज चेंज स्वतांतल्यान भितरल्यान येता. फुडलो मनीस कितलेय फावटी ताका सांगूं न्ही तो चेंज जावपा ना अनलेस आनी ताका रियलायज जायना की आपल्याक खंय ना खंय स्टार्ट करपाक जाय. सो हांव जाल्यार अशेंच म्हणटलो की जे घराडे सुद्दां आसा न्ही तेंनी कसली तरी फिजिकल एक्टिविटी चालू दवरपाची. इवन कार्डिओ सुद्दां करता न्ही जाल्यार तुजे हार्ट तरी बरे उरतले. तुजी जर मस्कुलर स्ट्रेंथ उरना ओके जाल्यार हार्ट तरी बरे उरतले. आनी आजच्या टायमाचेर जे पळयता आमी केसीस हार्ट अटॅक बी जावं ते 24-25 वर्साच्या मनशांक येवपाक लागला हार्ट अटॅक. सो फॉर दॅट रिजन हांव म्हणटलो एटलीस्ट जॉगिंग तरी करा खंय तरी गार्डन जावं रस्तो जावं तुमच्या घराच्या लागीं. सो ती तरी एक्टिविटी चालू दवरा तुमी जर जिमाक येना जाल्यार. अशें एक नॉर्मल जर आता अशें आसा आतां पयलीं 1-2 वर्सां पयलीं म्हाका वेट वाडना म्हणून प्रॉब्लम जातालो. थिंक चड करतालो बेजिकली हेजेर हांव. आनी आतां हांवें थिंक करपाचें सोडलें नॅचरली म्हाजो वेट 57 पावला. आय वॉज हॅप्पी. आतां बेजिकली म्हणपाक सोदता थोडे जाणां टेन्शन घेवन एक्सरसाइज करतात. तांकां तुमी कितें सांगपाक जाय कशें कितें आसा म्हणजे बेजिकली टेन्शना खातीर आमच्यो खुबश्यो गजाली जायना स्ट्रेसा खातीर गजाली जायना. सो हांगासर कशें कितें तुमी पळयतात किंवा चेंजीस येना बॉडीन म्हणटा चेंजीस येना किंवा फर्स्ट ऑफ ऑल कशें आसा कॉर्टिझॉल म्हणल्यार हो एक स्ट्रेस हॉर्मोन ओके. तो जर बॉडीन वाडलो चड न्ही कितलेय तुमी वर्कआउट बरें करा न्यूट्रिशन घेयात सप्लिमेंट यूज करात बॉडीन चेंजीस येवपा ना. बिकॉज कॉर्टिझॉल हो एक असो एक दुश्मन कसो म्हणपाक जाता की तो सगळ्या गजाली काडून दवरता. सो आतां एक्झाम्पल की एक XYZ मनीस आसा जिमाक वयता आनी वर्कआउटूय बरो चल्ला तेगेलो तो खावपाचें ट्राय करता हेल्दी तांतयां जावं फ्रूट सलाड कितें बरें क्वॉलिटी फूड खाता. बट बिकॉज ऑफ तेगेले वर्क प्रेशर किंवा जॉब किंवा ताचो काम धंदो कितें ताका स्ट्रेस भरपूर आसा जाल्यार तेच्या बॉडीन चेंजीस येवपा ना. सो सगळ्यान पयलीं स्ट्रेस कमी करप इम्पॉर्टंट. कमी करपा खातीर एक्सरसाइज करप आसात पार्ट बट स्लीप जर सांगलें न्ही स्लीप आसा आनी स्वता जावन आपूण तो स्ट्रेस घेवपा ना चिंतप इम्पॉर्टंट. जर तो जितले मनीस चिंतना की आपूण स्ट्रेस घेवपा ना म्हणून तितले मनशाक तो स्ट्रेस वचपाचो ना. आनी स्ट्रेस चड आसा आनी स्ट्रेस चड आसतना तो वेट ट्रेनिंग हेवी करता आनी कितें म्हणटा ते बॉडीक ओवर एक्झर्ट करता न्ही जाल्यार खंय ना खंय तरी ताका हार्मफूल आहा तें अशें. सो इन्स्टेड ऑफ बेनिफीट फ्रॉम दी जिम ताका उलट तें नुकसान जातलें विथ स्ट्रेस. सो स्ट्रेस तेणे पयलीं कमी करप इम्पॉर्टंट आनी तेच्या खातीर तेजे पयलीं मायंडसेट सारकी आसपाक जाय. बिकॉज कसो स्ट्रेस कमी करपा लागून म्हाजे हिसपान तरी अजून असली कसलीच टॅबलेट बी ना की टॅबलेट घेतली म्हणल्यार स्ट्रेस गायब जातलो अशें केन्नाच अजून आयकोना हांवें. मे बी आसतलें जगान बट तेच आसा स्ट्रेस तेणी पर्सनली चिंतून कमी करपा जाय. तेजो मायंडसेट मॅटर करता आनी जर तेगेलो वर्कआउट सारको आसा बाकीचे सगळे गजाली आहा जाल्यार स्ट्रेस मेंटेन उरता. सो तुम्ही तुमचो मायंडसेट कसो मेंटेन दवरता कारण तुम्ही आता पयलीं फक्त एक ट्रेनर म्हणून आशिल्ले आयज तुमच्याकडे 100 गजाली हातीन आसात. तुम्ही कशा सगळ्या गजाली मेंटेन करतात म्हणजे तुम्ही स्पिरिच्युअली कनेक्टेड आसा कशें कितें गजाली बॅलन्स करतात. खरें सांगपाक स्पिरिच्युअली तर इतलो कनेक्टेड ना हांव म्हणल्यार तशें ना खरें सांगपाक जाल्यार. बट कशें जाता आतां जें कितें तुजें काम आसता न्ही तितून पयलीं तुका इंट्रस्ट आसपाक जाय ओके. ते गजाली तुका खंय ना खंय हॅप्पी दवरता. आतां एक्झाम्पल समज की लास्ट मंथ म्हागेलो सेल कमी आशिल्लो आनी ह्या म्हयन्याक मातसो चड वाडला खंय ना खंय तरी म्हाका ती हॅपीनेस उरतली आनी ती हॅपीनेस म्हाका फुडल्या म्हयन्याक काम करपाक हेल्प करता तशें आहा. सो तें इम्पॉर्टंट. आनी दुसरें कितें आहा आतां एक मनशा कडेन समजा 4 गजाली आसा 4 गजाली एट अ टायम तो हँडल करपाक शकना. मल्टीटास्किंग म्हणटा न्ही तें एक जस्ट मीथ आसा. एक मनीस एक टायमाचेर 2 जाग्याचेर रावपाक शकना तशें. सो खंय ना खंय तरी तुका स्टाफ जावं किंवा दुसऱ्या मनशाची एक्सटर्नल मनशाची हेल्प घेवची पडटा तशें. प्लस कशें आसता खंयच्या हितून काम धंद्या भितर सिस्टम इम्पॉर्टंट. जर सिस्टम आसा जाल्यार गजाली चलता सिस्टम नाल्यार गजाली चलना. कित्याक जशें हांवें सांगलें एक मनीस 4 जाग्यार रावपाक शकना एक टायमाचेर तशें. सो प्रत्येक गजाली सिस्टम आसपाक जाय. सो आमच्या हितून कशें आहा सिस्टम आसा थोडोफार चड ना व्हडल्या लेवलीचेर ना पूण थोडोफार आसा तेका लागून गजाली सॉर्ट आउट जाता आनी प्लॅनिंग इम्पॉर्टंट थोडीफार. सर सिस्टम म्हटल्यार कशें कितें तुमचें म्हणजे कशें कितें सेट करतात गजाली माझ्या कामाच्या कामाच्या बाबतींत
आमचे कशें टायमींग सगळे फिक्स आसता, जिमाचो टायमींग फिक्स आसता, शॉपाचेर म्हज्या स्टाफ आसता, सो त्यो गजाली हँडल जाता. जे आमचे ऑर्डर्स आसता लायक ऑनलायन जावं ऑर्डर जावं सगळे ऑनलायन येता आमचे ऑर्डर्स. सो आमी ते एक हे करता की लायक ह्या एरियाचे ऑर्डर्स ह्या दिसा डिलिव्हर करपाक, जशें लायक नॉर्थाचे ऑर्डर आसा, कांडोलीम जावं कळंगूट पेंजी जावं तशा. सो आमी स्पेसिफीक तो दीस दवरता तेन्ना ते डिलिव्हर करता. अशें ना की रँडमली कोणाची ऑर्डर येयली रँडमली आमी धाडी ना तशें. सो त्यो गजाली आसा. दुसरी गजाल म्हणल्यार कशें टायमली गजाली सेट पयलींच प्लॅन करून दवरचें पडटा की आपूण फाल्यां कितें करतलो. जशें आतां म्हाजो मोबायल ओपन केलो, नोटपॅड ओपन केले, तितून सगळे गजाली बरयल्ली आहा की बाबा आयज कितें करपाक जाय, आयज दनपारां कितें करपाक जाय. जशें आयचोच प्लॅन, जशें तुजे कडेन उलोवप आशिल्लें तो म्हाज्या टू डू लिस्टान आशिल्लो. दोनांक म्हाका परत गिटार क्लास आसा, सो तो टू डू लिस्टान आसा म्हागेल्या तशें. सो तशें गजाली प्लॅन आउट करून जर केले न्ही जाल्यार सिस्टमॅटिकली सगळ्यो गजाली जाता. सर म्हाका हांगा तुमकां एक एक्साइटमेंट एक प्रश्न विचारपाक जाय. तुम्ही केन्ना फेलियरा बद्दल चिंतूकूच ना? कारण तुमच्या लायफान आमी पळयता खबर तुम्ही रिस्क घेवन 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 गेले. थोड्यांक असो भंय आसता पळय, आपण जिम ओपन करता, आपल्याक स्टाफ लागतलो, हे लागतलो ते लागतलो, तो आपल्याक सोडून गेलो जाल्यार आपण ताका ट्रेन करता, तिने आपण जिम ओपन केलो जाल्यार म्हणजे कितें ओव्हर थिंकिंग, ओव्हर थॉट्स, तो भंय दिसता पळय. आपण एकटो आसतना हँडल करतालो बऱ्यापैकी बरो आहा, पण स्टाफ वाटतो जर कितें जालें जाल्यार फेलियर येयलो जाल्यार ताका लागून आपल्यार कितें येतलें ते गजाली असतात ऍक्च्युली. फियर ऑफ फेलियर म्हणटा न्ही तो सदां उरता. आता माझ्या गजालीन सुद्धा अशें हांवें म्हणलें की फर्स्ट म्हाजें जिम आशिल्लें, सेकंडूय हांवें स्टार्ट केल्लें 2019 हवेली, हांगा हवेली म्हणून एरिया थंय. मागीर 2022 ते बंद जालें. ओके, परत हांवें एक लायफाची सगळ्यांत व्हडली मिस्टेक म्हणपाक शकता की पार्टनरशिपान जिम ओपन करपाक गेलो थर्ड टायम. ते आयज स्टार्ट केलें, दुसऱ्या दिसा बंद पडलें, कन्फ्लिक्ट जाल्यो एकूच दिसा भितर तशें. सो तोय म्हाका व्हडलो फायनान्शियल लॉस जालो. ओके, व्हडलो म्हळ्यार व्हडलो फायनान्शियल लॉस जालो एक्चुअली तशें. सो ते जालें. प्लस आनी खुबश्यो गजाली आसा जितून म्हाका खुबसो लॉस जाला. सो अशें म्हणपाक शकता की हांवें ते लॉस करून करून शिकला की कशें प्रॉफीट करपाचें तशें आहा. जर हांवें पयलीं चिंतिल्लें की लॉस जातलो नाका बाबा आसूं जाल्यार म्हाका ते आयज हांगा पावपाक नाशिल्लो हांव. अशें लायक म्हाजी प्रोडक्ट लायन भंय उरतालो की लॉसीस जावपाचे आपण करीत ना म्हणून. भंय असल्यार सुद्दां कशें रेडी जावपाक जाय तो बेर करपा लागून. कशें म्हाजें चिंतप कशें जाणा, हांव यंग आसा, ऑब्वियसली लॉस जालो कितें जातलें, 2 वर्सां मातसो आनी हार्डवर्क करचें पडटलें. म्हाजे 60-70 काय ना न्ही की बाबा हांव एंडाक पाविल्लो आहा, आतां रिस्क घेवन फायदो ना तशें ना. सो म्हाजे कडेन टायम आसा रिस्क बेर करपाक किंवा रिस्क लॉस बेर करपाक. सो टायम असल्या कारणान म्हाका दिसता की हा करून पळोवया. कित्याक म्हाजें अशें म्हणणें आहा की खंयची गजाल न्ही केल्या शिवाय कळना तशें आहा. सो तुमच्या वांगडा उरताना म्हाका सगळं हें दिसता की जाता इतले बेगीन फेलियर एक्सेप्ट करा. एक्झॅक्टली, जितले बेगीन एक्सेप्ट करता तितले फुडें मूव ऑन जातले. मोहन जावपाक मेळटा. चड ओव्हर थिंक करनाका ना हेजेर. ना ना, कित्याक टायम काडून फायदो ना. जेन्ना आमी एक गजालीचेर चड चिंतता न्ही आनी टायम काडटा, दीस आनी वीक आनी म्हयने वयता जाल्यार ती गजाल केन्ना सक्सेसफूल जायना तशें आहा. सो हांव जाल्यार कितें म्हणटा म्हणल्यार अशें आर पार अशें म्हणना, बट थोडें प्लॅनिंग करून थोडें चिंतोन ओके फिगर आउट करून गजाल करपाची, चड टायम काडपाची ना तशें. सो हांव दॅट वे हांव चिंतता, ताका लागून आतां हांगा मेरेन येयला. आता तुमच्या कडल्यान म्हाका अशा न्यू ट्रेनर्सांक मेसेज जाय जेणे करून ते आपल्या कस्टमर्सांक, आपल्या लोकांक जे तांकां ट्रेन करता तांकां ते बऱ्यापैकी हँडल करपाक शकतले. तुमी कितें सांगपाक सोदता जे खंयचे न्यू ट्रेनर्स जॉइन जाता पळय जिमांनी तांकां तुमकां जर कितें सांगपाक जाय जाल्यार कितें सांगपाक सोदता न्यू ट्रेनर्स ट्रेनर्सां खातीर? फर्स्ट ऑफ ऑल कशें आहा त्या ट्रेनराक न्ही स्पेसिफिकली नॉलेज आसपाक जाय. हांव अशें म्हणना की लायक नॉर्मल ट्रेनर्स खूब तरेचे आसता, थोडे अनसर्टिफायड आसता जे थ्रू एक्सपिरियन्स शिकिल्ले आसता, तांकां नॉलेज आसता. बट जो सर्टिफायड आसता न्ही ताका चड नॉलेज आसता, ताका इच एंड एवरीथिंग डीपली खबर आसता, लायक मसल जॉयंट ऑफ कनेक्शन, मसल फंक्शन्स, खंयचो मसल कसो काम करता ते अनसर्टिफायड ट्रेनराक खबर आसना. ओके तशें. सो फर्स्ट ऑफ ऑल हांव म्हणटलो सर्टिफिकेशन्स करा. जर कोण एज अ ट्रेनर खंय जिमान जॉइन जाता बेस्ट पडटलें, व्हॅल्यू वाडटा. दुसरी गजाल म्हणल्यार प्लस तुमच्या कडेन जे क्लायंट्स येता न्ही तेंची कितेंय क्वेरी आसता न्ही तेजे तुमच्या कडेन आन्सर रेडी उरतले. जेन्ना सर्टिफायड आसना तेन्ना आन्सर तुमकां तुमी कितेंय सांगता मागीर ते गुडलोन. सो तशें जायना. ते एक बरें पडटले. तुमचे क्लायंट्स वाडटले जेन्ना तुमी सर्टिफायड उरता तेन्ना तशें. सो बेजिकली नॉलेजीचेर फोकस करा. तुमी एक सर्टिफिकेशन घ्या, नॉलेज घ्या आनी मागीर फुडें हांव म्हणटलो एज अ ट्रेनर करियर स्टार्ट करा. किंवा ऑलरेडी स्टार्ट केल्लें आहा जाल्यार ते तुमी सर्टिफिकेशन करा. किंवा कित्याक जाणा म्हाज्या बाबतींत हांवें पयलीं स्टार्ट केल्लें कॉलेज टायमार, ऑलमोस्ट वर्सभर काम केलें हांवें. तेच्या उपरांत म्हाका दिशिल्लें चांगलें तशें नॉलेज म्हाका दिशिल्लें की सर्टिफिकेशन जाय जाल्यार तो ऑब्वियसली खंय तरी व्हॅल्यू वाडटली आपली. सो हांवें सर्टिफिकेशन केलें तशें. सो अशा पद्दतीन नव्या ट्रेनरांनी फोकस करपाक जाय. एक सर म्हाका सांगा, एकदा म्हाका डावट पयलीं खूब येतालो की आतां जर हांव जिमान जॉइन जालो, म्हाजी इनकम कमी आसा, पण हांव म्हाज्या इनकमा थ्रू फक्त हांव जिम जॉइन करपाक शकता फीज भरपाक. पण जो ट्रेनर सांगता खबर आहा की तूं हे खा ते खा ते खा ते खा, म्हाका खावपाक पॉसिबल जावचें ना. सो तसल्या भुरग्यांनी कितें करपाचें किंवा त्या टायमार कितें करपाचें? कारण प्रत्येकाक पॉसिबल नासता की ते सगळें न्यूट्रिशन तूं खा म्हणून.
ते तू सप्लिमेंट्स असो किंवा घरान सांगता न्यूट्रिशन असो त्या टायमार कशें कितें बॅलन्स करपाचें. ओके, सी कशें आसा, कोणाचो बजेट जर कमी आसा आनी तेजे इन्कम इतलेच आसा की तो फक्त जिमूच पे करपाक शकता, जाल्यार इन दॅट केस कशें आहा, हांव जाल्यार म्हणटलो डायट मातसो तरी जाय. खरें सांगपा जाल्यार तूं जस्ट नॉर्मल शीत रायस खाता किंवा दाळ भात खाता आनी जिमा येता जाल्यार बॉडीन चेंजीस येयना. टू बी फ्रँक, अशे कितलेशे आमच्या जिमाचे सुद्दां मेंबर्स आसा जे वर्सां जाली जिमाक येता बट तेंच्या बॉडीन चेंजीस कांय ना, ते आसा तशें आसा, कळ्ळें न्ही, बिकॉज तेंचे सेम फूड इंटेक सारकें ना, कळ्ळें न्ही. सो तेच्या खातीर खंय ना खंय तरी त्या मनशाक मातसो तरी बजेट वाडोवचो पडलो. ओके, खंय ना खंय तरी दुसरे कडेन 4 पयशे कमी स्पेंड करून तेच पयशे फुडा खातीर प्रॉपर हेच्या खातीर तांतयां चिकना खातीर युटिलायज करचे पडटाले. सो हे आसा. सो विदाउट तशें तरी काय हे ना. आनी उरलो प्रश्न सप्लिमेंटाचो, अशा मनशांक जाल्यार हांव म्हणटलो तुमी सप्लिमेंट घेवच नाका. कित्याक सांगता, बिकॉज जर तुजें प्रायमरीली फूडूच कन्झम्पशन सारकें जायना जाल्यार सप्लिमेंट घेवन फायदो कितें. तशें सप्लिमेंट तेन्ना तुका बॉडीन रिजल्ट दितलो जेन्ना तुजें ऑलरेडी नॅचरली फूड इंटेक जाता. ओके, खंय ना खंय तरी तुगेलें तांतयां जावं चिकन जावं, ते सप्लिमेंट सेल्फ अगेन तो एडिशनली तुका हेल्प करतलो. प्रायमरीली तुका तुजें फूडूच आसा तशें. सो प्रायमरीली तुवें खंय ना खंय तरी बजेट वाडोवन पयशे एडजस्ट करून डायटाचेर मातशें तरी इन्वेस्ट करचें पडटलें तशें. एक सर म्हाका एका योगा इन्स्ट्रक्टरान म्हाका म्हटलेलें की एक्चुअली मरे योगा इज द लायफ, जिम हो फक्त भुरग्यांचो क्रेज. कितें म्हणपाक जाय, म्हाका हें कितें दिसता. योगा इज अ एन्शियंट टेक्नीक पळोवपाक गेल्यार, एक फिटनेस एक्टिविटी म्हणपाक शकता. सो तेजेर तरी हांव काय हे करिना, लायक हे ना म्हाजो ओके स्टँड ना. बट उरलो प्रश्न जिमाचो. जिम कशें आहा, मनशाक स्ट्रॉंग करता, स्टॅमिना इन्क्रीज करता आनी खंय ना खंय तरी ओवरऑल फिटनेस बरें दवरता. दुसरी गजाल म्हणल्यार कशें आहा जाणा, जस्ट योगा करून मनीस केन्ना मसल बिल्ड करपाक शकना. बिकॉज योगा हितून तुमची फ्लेक्सिबिलिटी बरी उरतली. ओके, खंय ना खंय तरी बॉडी कंपोजिशन बरी उरतलें, हांवें सांगिल्लें तें. ओके, ते गजाल. बट एक सर्टन मनीस आसा, जसो आतां तुजें एक्झाम्पल 57 आसा, बट तुका अशें चेस्ट, शोल्डर, बायसेप, ट्रायसेप बरें जाय, दिसपा जाय शर्ट घातले उपरांत टी शर्ट घातले उपरांत, ते योगान तरी जावपाना. तशें आहा. सो योगान तुजें मायंड बरें उरतलें, पीस बरो उरतलो. ओके, मायंडफुलनेस म्हणटा पळय ती उरतली. बट जे हे बाकीचे फिजिकल गजाली आसा ते जिमानूच करचे पडटले किंवा जिमाच्या थ्रूच जातले. म्हणजे तुम्हीच सांगल्या प्रमाणे सर बेसिकली आपली नीड कितें आहा की पयलीं आपल्याक बसून डिसायड करची पडटली. समज आपल्याक दिसपाक बरो जाय हे जाय जाल्यार तुम्ही जिमान वचचें पडटलें. बिकॉज प्रोसेस सिंपल आसा की आतां समजा तुमकां चेस्ट, बायसेप, शोल्डर डेव्हलप करपाक जाय जाल्यार पयलीं तो मसल ब्रेकडावन करचो पडटलो. योगा करून मसल ब्रेकडावन जायना, कळ्ळें. मसलाची फ्लेक्सिबिलिटी उरता, कळ्ळें न्ही. मसलाची लायफूय बरी उरतली. बट सायज ग्रो जावपाना. सायज ग्रो जावपाक जाल्यार तुमकां वेट ट्रेनिंग करची पडटा. तशें वेट ट्रेनिंग देन अगेन सेम न्यूट्रिशन बी सगळे रेस्ट त्यो गजाली आयल्यो तशें. म्हणल्यार तुम्ही पयलीं डिसायड करा की तुमकां कितें जाय तें पर्टिक्युलर टायमार खातीर. एक मनीस म्हणटा की आपल्याक बॉडी बी काय करपाचें ना, आपल्याक जस्ट आपले जे शरीर आसा ते आपल्याक जस्ट नॉर्मल फिट आनी हेल्थी रावपाक जाय, तर तो ही कॅन गो फॉर द योगा. तशें ताका जिमाची गरज ना, ताका ताजो गोलूच ना मसल बिल्ड करपाचो बी, कांयच करपाचो कांयच ना, तो करपाक शकता. एका म्हाका कंपेर करून वचनाका, तुमचें कितें जालें पयलीं पळया, डिसायड करा आनी मागीर चला. हय, तो जर हॅप्पी आसा, तेजे ऑलरेडी जे स्ट्रक्चर आसा, फिजीक आसा, तो हॅप्पी आसा, ताका आनी कांयच करपाचें ना आनी ताजो गोलूय ना एक्सवायझेड की वेट गेन करपाक जाय किंवा वेट लॉस करपाक जाय, तेजी बॉडी कंडिशन परफेक्ट आसा जाल्यार तो आनी योगान तो खुश आसा जाल्यार ऑब्वियसली लेट हिम कंटिन्यू विथ द योगा ओनली. तशें. बट दुसरो मनीस येता आनी म्हणटा की आपलो वेट कमी आसा, आपल्याक मातशें मोठो जावपाक जाय किंवा आपल्याक मसल वाडोवपाक जाय किंवा आपण टी शर्ट घातल्या उपरांत आपल्या सामकी बारीक दिसता पायप कशें, ते मातशें बरें दिसपाक जाय जाल्यार ताका जिम करचें पडटलें. त्याने योगा स्टार्ट केले म्हणून तेजी तशी बॉडी डेव्हलप जावपाना. बरोबर. तशें म्हणजे पयलीं आपलें समजून घेतल्या प्रमाणे कोचा कडेन मेळा, उलया, डिस्कस करा आनी मागीर फुडें चला. करेक्ट. ती फ्रेंडांची एडवायस चड घेवं नाका ह्या बाबतींत तरी. ना हांव जाल्यार म्हणटलो कितें तेका ब्रो सायन्स म्हणटा एक्चुअली. सो ते फायद्याचें ना. ब्रो सायन्स म्हणल्यार कशें आहा, तेणे कोणाचे तरी आयकले, तेणे तेच्या फ्रेंडाक सांगले, तेणे कोणाचे तरी आयकले, तेणे तेच्या फ्रेंडाक सांगले. सो इट इज युजलेस थिंग एक्चुअली. आता ओवर द टायम तुम्ही ऑलमोस्ट म्हटलं तुमकां 10 वर्सां जाली जे फिटनेस फिल्डान आसा. सो ह्या 10 वर्सांत तुम्ही मेजर प्रॉब्लेम असो कितें पळयलो म्हणल्यार खंयच्या बाबतींत? फिटनेस रिगार्डिंग हेका लागून लोक येतात वयतात किंवा हेका लागून लोक करिना, एक्सरसाइज लोक करतात, ही एक गजाल आहा जाल्यार खंयच्या मनीस खंयच्या फिल्डान कितें करपाक शकता अशें तुमी कितें ऑब्जर्व केलें मेजर गजाली? ते तुमकां दिसता की हें करपाक जायना आसलें, हें करपाक जाय आसलें पूण एखाद्या तांकां सांगपाकूच शकना, की तुमकां हर्ट जाता एखाद्या पळोवन की कितें करता पण आपण सांगपाक शकना. एक्झॅक्टली. सो त्या पॉयंटार कशें जाता ना, आजकाल जितली भुरगीं जिमान येता न्ही, अननेसेसरली ओव्हर ट्रेनिंग करता. ओव्हर ट्रेनिंग म्हणल्यार कशें आहा, बॉडीची कॅपॅसिटीच्या भायर वयता, गरज नासतना. ओके, एक मनीस येता आनी ताका तो नॉर्मल मनीस आहा, तो कम्पीट करिना, काय करिना. ओके, ना पावर लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, वेट लिफ्टिंग कितेंय जावं. ओके, पण तो ओव्हर ट्रेन करीत आसा, 2-2.5 वरां 3 वरां एक्सरसाइज करता, तो अननेसेसरीली हेवी लिफ्ट करता. ओके, सो ते म्हाका दिसता खंय ना खंय तरी बंद जावपाक जाय.
बिकॉज ते काय फायद्याचे ना. आमच्या जिमात सुद्धा असा खरे सांगपाले तसे मेंबर्स त्यांना सांगून सांगून आम्ही कितें म्हणटा सोडून दिले ऍक्च्युअली तशा. बिकॉज फाल्यां समज कितें इंजरी जातली जाल्यार ब्लेम आमचेर येतलो. हांव म्हणटलो ट्रेनरान काय सांगू ना किंवा ओनरान काय सांगू ना तशें, बट ते लोक आयकना. सो ती गजाल पयलीं खंय ना खंय तरी बंद जावपाक जाय म्हाज्या हिसपान तरी, की अशें ओव्हर ट्रेन करप आनी अननेसेसरली हेवी लिफ्ट करप गरज नासतना तशें. जर तुजे गोल आसा की तुका पार्टिसिपेट करूंक जाय, एक समजा एक्झाम्पल आसा की एक भुरगो आहा तेका पावर लिफ्टिंग करूंक जाय, सो ऑब्वियसली तेका खंय ना खंय तेजो बेंच, डेडलिफ्ट, स्क्वॉट्स इम्प्रूव करचे पडटले आनी खंय ना खंय तरी नॉर्मलाच्या वयर वचचो पडटलो, मातसो एक्स्ट्रीम वचचो पडटलो. इन दॅट केस एक्सेप्टेबल, तेका तेजो गोल तो आसा. बट एक मनशाचो गोलूच ना, तो जस्ट हेय मारीत आहा तेका दुसऱ्याक पळोवन आनी फॉर्म टेक्नीक फुल रॉंग आसा, सो अर्थ ना. आनी ही गजाल स्टॉप जावपाक जाय. ही प्रत्येक जिमान आसताच आसा आनी आजकाल सगळे कडेन आहा, सगळ्या जिमांनी आहा, सो ती स्टॉप जावपाक जाय. म्हटलं म्हाका दिसता फिटनेस रिगार्डिंग प्रत्येक स्टेप तुम्ही तुमच्या कोचाक विचारांनी घेया. हय सारकें. आनी प्लस स्वताकूय खबर आसपाक जाय आपलें कितें करपाक जाय तें. हांवें म्हणलें न्ही, जर म्हाका पावर लिफ्टिंग करपाक जाय जाल्यार म्हाका खंय ना तरी नॉर्मलाच्या वयर वचचो पडलो, कित्याक म्हाजो गोल पावर लिफ्टिंग करपाचो आहा. बट त्याचो गोल कांयच ना, तो जस्ट दुसऱ्याक पळोवन हेवी मारपाक चित्ता आनी तेका कितें आहा ते कितें म्हणटा आमी एक्चुअली इगो लिफ्टिंग. सो तेका इगो लिफ्टिंग आहा, तेणे हेवी मारले म्हणून आपल्याकूय मारपाक जाय. बट तेका खबरूच ना की तो कित्याक मारता आनी आपूण कित्याक मारपाक जाय म्हणून. तो बाबा पावर लिफ्टिंग प्रॅक्टीस करता, तेका खंय ना खंय तरी कॉम्पिटिशन कम्पीट करपाक जाय, मेडल हाडपाक जाय, तेका लागून तो खंय ना खंय तरी प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडान आहा. म्हणल्यार मातसो मातसो वेट वाडयता, हेवी लिफ्टिंग करता. बट तुजो गोल तसो कांयच ना. तुका जर तेच्या फुडें दाखोवपाक जाय की आपूण उखलोवपाक शकता म्हणून तूं उखलोवपाक वयता, फायदो ना तशें. एक म्हाका तर आनी एक समजून घेवपाक जाय. फिमेल्सान म्हाका एकदा सांगिल्लें की जिमान वयतकूच स्कीन आमची ग्लो जाता, स्कीन ग्लो जायना, स्कीन डल पडटा. वॉट इज दॅट एक्चुअली कॉन्सेप्ट, कशें कितें आसता? डल तरी पडना, जसो क्वेश्चन डल तरी पडना. लेडीजान जिम केल्यार चड बरें, बट लेडीज एक्चुअली समजना. आनी आजकाल तरी लेडीज एक्चुअली जिमान येवपाक लागला खुबशी कम्पेअर टू फाटले 10 वर्सां पयलीं. 10 वर्सां पयलीं जिमान लेडीज येत नाशिल्ली. आतां खुबशी लेडीज येवपाक लागला. तितून चडशे यंग हे आसा, गर्ल्स आसा एक्चुअली. अशी एजेड किंवा 40-50 प्लस एजीची लेडीज ना. जशें हांवें म्हणलें की तांकां कोणी सांगूंक ना जिम करपाक पयलीं तशें. सो लेडीज जिमाक येता. उरलो प्रश्न क्वेश्चनाचो तुमच्या क्वेश्चनाचेर की ग्लो जाता काय ना किंवा आनी कितें प्रॉब्लेम जाता, जाल्यार ऑब्वियसली ग्लो जाता. बिकॉज जेन्ना जिम करता न्ही लेडीजांचे मसल केन्ना अशें जेंट्सा भशेन जायना, पण लीन जाता, स्ट्रेंथ वाडटा, मस्क्युलर एंड्युरन्स वाडटा. सो खंय ना खंय तरी एक बॉडी स्ट्रक्चर चेंज जाता न्ही, तेन्ना ऑटोमॅटीक ग्लो येतात मनशाचेर. तशा कॉन्फिडन्स वाडटा ऑब्वियसली तशें आहा. सो तेका लागून लेडीजांनी जिमाक येवप खूब इम्पॉर्टंट. बट अगेन की अंडर ट्रेनर गायडन्स वर्कआउट करता जाल्यार चड बरें तशें. थोडे जाण आमी थोडेशे व्हिडियोज पळयला अशे तूं जिमान वचपाक वेट लिफ्टिंग करपाक जाय, तुजे बजट ना, तूं घरा कडेन जुगाड कर आनी वेट उखल, हे उखल ते उखल. ती खंय पर्यंत बरोबर आसा? थोड्या जाण अशें सांगतात पळय की बाबा तुका जिमान वचून उखलपाक जायना मरे जाल्यार घरा कडेन बालदी उखल. ते एकूच मरे जिमानूच तेच करता तूं, हांगारूच तेच करतलो तूं, साग उखल, तूं हे कर ते कर समथींग. तशें जायना. ते जस्ट लेबर एक्टिविटीज कश्यो जाल्यो एक्चुअली. तितून स्पेसिफिकली तुमी एक मसलाक ट्रेन करपाक शकना. जशें हांवें म्हणलें न्ही, जिमान प्रत्येक मसला खातीर एक मशीन आसता. फाटल्यान स्मिथ मशीन आसा. हेजो मिनींग कितें जाल्यार स्क्वॉट्स मारपाक, पांयाचो एक्सरसाइज करपाक लागून तशें. सो तूं घरा कडेन बादली उखलून तकलेर धरून बसपा ना. बसपाक गेल्यार पडटली बादली सकयल तूंय पडटलो तशें. सो ते जे हॅक यूज करप न्ही, हांव म्हणटलो ते फायद्याचे ना. खंय ना खंय तरी ती इंजरी क्रिएट करताले लॉंग टर्मान. आनी जर तुमच्या कडेन मातसो बजट आसा, तुमी घरा कडेन एक होम जिम सेटअप केला, एक बेसिक इक्विपमेंट्स घेवन, बेंचीस जावं किंवा स्क्वॉट रॅक जावं, डंबेल्स जावं, कळ्ळें न्ही, एडजस्टेबल बेंच जावं, प्लेट्स जावं, जाल्यार तुमी ऑब्वियसली घरा करपाक शकता तशें. चड व्हडल्या लेवलाचेर न्ही, बट खंय ना खंय तरी तुमची बॉडी मेंटेन उरपाक जाय किंवा फिटनेस मेंटेन उरपाक जाय जाल्यार तुमी करपाक शकता. बट तुमकां तितलो तरी बजट आसपाक जाय की एक होम जिम बारीकसो सेटअप करपाचो तशें. म्हणजे बादली उखलून आनी सिलिंडर उखलून तरी काय फायदो ना. ते जस्ट कितें म्हणटा ते फनी मीम जावन उरतले तशें. कारण आजकाल लोक ते व्ह्यूज पळोवन किंवा हे करून ते क्रेज चड आहात न्ही, किंवा व्ह्यूज चड मेळटा म्हणून ते करून पळय. ना पण त्या गजालीक तरी अर्थ ना एक्चुअली. सो हांव बेटर म्हणटलो की पेअर ऑफ डंबेल्स, बार, बेंचेस तुमी अशें कितें अरेंज करा. मातशे पयशे तुमचे इन्वेस्ट जातले, बट ते वन टायम जातले. आनी ते मातशे पयशे इन्वेस्ट केल्यार बेनिफीट तुमकांच न्ही, तुमच्या फॅमिली मेंबरांकूय जातलो. तुमकां पळोवन तेय करतले कितें ना कितें तरी. सो खंय ना खंय तरी हो गुड इन्व्हेस्टमेंट आसा, बट लोक करिनात. सर ओव्हर कंक्लुजना कडेन येयले आमी, जाल्यार ह्या पॉडकास्टांतसून जर मेजर गजाली शिकून घेवपाक जाय, स्पेशली ऑडियन्सान, जे ऑडियन्स पळयता तेंच्यांनी, जाल्यार ती गजाल कितें आसपाक शकता? हांव कितें म्हणटलो आतां, जेन्ना कोणी तुमचो क्लायंट, तुमचो व्ह्युअर जर पळयता पॉडकास्ट आमचो पळयता, जाल्यार हांव म्हणटलो कितें जाणा की जिम स्टार्ट करा. जर तुमी जिमा वचना जाल्यार, आनी जिमा जर ऑलरेडी वयता जाल्यार तुमी ते गजाली रेक्टिफाय करा की तुमी खंय चुकता, तुमच्या बॉडीन चेंजीस कित्याक येना. ओके, तुमचे प्रोटीन इंटेक जायना, तुमचो रेस्ट सारको जायना, स्लीप सायकल सारकी जायना, हे गजाली नोटिफाय करा, रेक्टिफाय करा. सो तेन्ना तुमी बॉडीन चेंजीस करपाक पावतले. ओके, ती पयली गजाल तशें. दुसरी गजाल म्हणल्यार जिमाच्या बाबतींत कशें जाता ना, कंटिन्यू दवरप, कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट.
तुम्ही 1 महिनो 2 महिने जिमा वयता परत जिम सोडता काय फायद्याचे ना. तो ऍक्च्युअली प्रॉफिटूय इन लॉसूय न्ही असो कसो. सो कंटिन्यू जिम दवरता जाल्यार बॉडी हेल्थी उरतली, फिट उरतली, मसल्स मातशे डेव्हलप जातले तशे विथ जर प्रॉपर डायट करता जाल्यार. सो हे कंटिन्युएशन किंवा कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आसा जिमाच्या बाबतींत. सो दॅट्स इट. एक मेजर म्हाका जर प्रश्न तुमकां विचारपाक जाय, ओव्हर द टायम 10 वर्सां तुम्ही अशी खंयची मेजर गजाल शिकली तुम्ही लायफान जी आपण ही पयली जर आपल्याक कळले जाल्यार आपलो टायमूय वाचपाचो आणि आपण आनी ग्रो जावपाचो, ती खंयची गजाल इन टर्म्स ऑफ बिझनेस इन टर्म्स ऑफ बिझनेस किंवा एज अ कोच म्हणून जी मेजर गजाल तुम्ही शिकले ही आपल्याक पयली शिकयली जाल्यार आपण आनी ग्रो जावपाचो ओव्हर द टायम ही आपल्याक सांगपाक जाय खंयची आसा? त्या बाबतींत कशें जाता माझे आन्सर की गायडन्स किंवा कावन्सिलींग म्हणटा न्ही, ओके, तो खूप इम्पॉर्टंट आसा. माझ्या बाबतींत कशें जालें सॉरी माझ्या बाबतींत कशें जालें, प्रत्येक गजाली हांवें शिकून केल्यो. म्हणल्यार स्वता शिकप किंवा पळप किंवा डिजिटली जावं, कोणाक विचारून जावं की ऑलरेडी कोण आसा वेवसायान तांकां विचारून केल्यो, पळोवन केल्यो. सो ताका लागून म्हाका टायम लागलो 10 वर्सां. त्याच जाग्यार जर म्हाका कोण तरी गायड करपी आशिल्लो सेम म्हाज्या फिल्डांतलो आनी प्रत्येक गजाल म्हाका सांगता जातलो, मेट बी माय पेरंट्स जावं किंवा व्हडलो भाव जावं कोणी जावं अशें कितें जो ऑलरेडी आसा त्या फिल्डान, आनी तो जर म्हाका प्रत्येक गजाली गायड करता जाल्यार जे हांवें लॉसीस बेअर केल्ले आहा लायफान इन टर्म्स ऑफ बिझनेस ते जावपाचे नाशिल्ले. सो ते खंय ना खंय तरी सेव जातातले. प्लस टायम वाचता आसलो. बिकॉज कित्याक जाणा, एक स्पेसिफीक गजाल हांव जेन्ना करता तेन्ना हांव तेजेर पयलीं रिसर्च करता. सो ताका टायम वयता, एनर्जी वयता. बट ती जर गजाल जर म्हाका कोण गायड करता प्रॉपर वेन जाल्यार म्हाजो टायम एनर्जी सेव जाली. सो ती गजाल तितली बेगीन जातली न्ही. सो एक तुमकां गायड करपी मनीस आसप खूब इम्पॉर्टंट लायफान. तो कोणी आसपाक शकता, तो तुमकां फायंड आउट करचो पडटलो तुमचें फील्ड कितें आहा त्या प्रमाण तशें. आनी त्या अंडर गायडन्स जर करता न्ही जाल्यार तुमी मातशें बेगीन फुडें पावतले. सो म्हाज्या केसीन हांवें तो हे करूंक ना किंवा म्हाका मेळोंक ना एक्चुअली तशें. हांव सर हांगासरूच एक मातशें एड ऑन करपाक सोदता. आजकाल आमी जेन्ना एड ऑन मायट बी रॉंग आसपाक शकता, आमी जेन्ना गायडन्स म्हणटा खबर आहा की पयलीं एक टायम आसलो की आमी एकट्याचेरूच विश्वास धरून डायरेक्ट फॉलो करपाक शकताले गजाली. आयज सर आपलो मनीस कोण आनी आपलो न्हू कोण हो कळना. सो म्हाका दिसता गायडन्स घेताना सुद्दां सेम फिल्डांतल्या 10 लोकांक तुमी तो टॉपीक विचारा आनी कॉमन जे आहा ते फॉलो करा, जाल्यार खंय तरी तुमी ते इम्प्लिमेंट करपाक बरें पावतले. पूण हेचेर कशें जाना, आतां जशें म्हणलें तुवें की 10 लोकांक सेम फिल्डाचेर विचारपाचें आनी मागीर एक उतर काडून इम्प्लिमेंट करपाचें. जाता कितें जाणा, जितले चड लोकांक तूं विचारतलो तितले चड तुका एडवायजीस मेळटले आनी लास्टाक तूं खंयचीच एडवायस फॉलो करपाक पण कॉमन जी आहा ती आमी फॉलो करपाक शकता न्हू सगळ्यां मदीं. हय, पूण ते स्वताक तुवें हे करपा जाय, कळपा जाय की बाबा हे 10 लोकांनी 10 गजाली सांगला, हितूंतल्यान म्हाका एकूच काडपा जाय ते कळपा जाय. जाल्यार तेणे सांगलेले केला थोडेफार, तेणे सांगलेले केला थोडेफार अशें केलें जाल्यार जावपाना. हांव जेन्ना पॉडकास्टा रिगार्डींग जेन्ना गोंयान लोक पॉडकास्ट घेतात किंवा ह्या फिल्डान आसात तांकां जेन्ना मेळपाक वयता खबर आहा फर्स्ट की म्हाका येता की म्हाजो माणसो आनी तेजो माणसो मॅचूच जायना. ते गजाली खूब सांगतात. सो कॉमन कितें गजाली हांव ह्यो सोदता आतां लिस्ट आउट करतात आनी मागीर ती इम्प्लिमेंट करपाक वयता. कित्याक म्हाजी उलोवपाची स्टायल टोटली वेगळी आहा, तेंची वेगळी आहा, म्हाजी क्वेश्चनिंग स्टायल वेगळी आसा. हे म्हाज्या फिल्डांतलें रिगार्डींग समथींग जालें. सो प्रत्येक भुरग्यांनी जर अशें करतात फिटनेसान सुद्दां कोचान कॉमन कितें आहा ती गजाल शिकून जर इम्प्लिमेंट करता जाल्यार टायम आनी एनर्जी वाचपाक शकता. हितून कशें 2 गजाली आसा. जर काम धंद्याच्या बाबतींत किंवा व्यवसायाच्या बाबतींत जर तुम्ही म्हणटा की 10 लोकांक विचारून आपण जर एक गजाल हे करता फायनल करता किंवा हे करता बरी जी आपल्याला रायट दिसता ती जाल्यार ओके एक्सेप्टेबल आहा. बट जर तुम्ही जिमाच्या बाबतींत जर विचारता फिटनेसाच्या बाबतींत जाल्यार 10 लोकांक जर विचारून एक्सरसाइज करता आनी तो रॉंगूच करतलो. जिमाच्या बाबतींत तरी जिमाच्या बाबतींत हांव म्हणटलो एकूच मनशाक विचारा आनी उरलो प्रश्न व्यवसायाचो बिझनेसाचो जाल्यार ऑब्वियसली 10 लोकांक विचारप रायट आसा. बट सेम फिल्डाचे आसपाक जाय, मायंडसेट मॅच जावपाक जाय मेन म्हणल्यार तशें. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही इतली व्हॅल्युएबल नॉलेज शेअर केली. भितूरल्यान ओवरऑल ह्या पॉडकास्टांतून जी मेजर गजाल हांव शिकलो म्हाका सांगपाक जाय तुमचे कडल्यान ती म्हटल्यार की तुमचो जो हे आशिल्लो एक ध्येय आशिल्लो की म्हाका हितून कितें तरी करपाक जाय फिटनेसान आनी विथ दॅट टायम तुमी क्लियरिटी हाडूच केले म्हणजे तुमी फूल फोकस हेजेरूच दवरलो. फिटनेसा भायर आपल्याक आनी कांयच करपाक ना, फक्त फिटनेसूच करपाक जाय. हेज्या रिगार्डींगूच आपल्याक कितें सांग हेज्या रिगार्डींग तुमी लोकांक मेळपाक गेले, क्लियर कट दवरले. आनी सेकंड मेजर जे तुमच्या कडल्यान जे हांव शिकलो पेशन्स. पेशन्स जाय ऑफकोर्स. म्हटल्यार इतले फेलियर येयले आपल्याक तरी आपूण हेच करतलो, आपल्याक हेच करपाक जाय. ते पयलीं तुगेले हे मायंडसेट आसपाक जाय तशें क्लियर. ओके, जितले मायंड क्लियर आसतले न्ही तितले गजाली बेगीन जातले आनी इजिली जातले. जितले मायंडा भितर कितें म्हणटा ते कन्फ्युजन आसतलें न्ही की हे करूं काय ते करूं काय ते करूं जाल्यार मनीस थंय फसता आनी ब्लॉक जावन उरता, तो खंयच्याच गजालीचेर पावना. सो तशें सो ती गजाल क्लियर आसपाक जाय. तुगेलो फुडलो गोल आनी लायफाचो गोल तशें म्हणलें न्ही ते हे आसपाक जाय. म्हाजो गोल हो आशिल्लो म्हाका हेच करपाक जाय आशिल्लें. सो हांवें तें केलें. इवन कितले लोकांनी अपोज केलो हे केलो करनाका म्हणून तरी केलो जालें अशें. सर तुमकां कोणाक जर थँक्यू म्हणपाक जाय किंवा कोणाक सॉरी सुद्दां म्हणपाक जाय म्हळ्यार तुमच्या मना कडेन आसलेले त्या टायमार ते लोक जाय आसले खूब लोकांनी सपोर्ट केला किंवा जे कितें आहा कोणाक सांगपाक जाय कितें जाल्यार तुमी बिंदासपणे तेंच्या कडेन मेसेज पावोवपाक शकता थ्रू दीस पॉडकास्ट. फर्स्ट ऑफ ऑल कशें आसा ना, सॉरी तरी कोणाक म्हणपाचें ना.
म्हणल्यार अशें म्हाका दिसना की लायफान हांवें कितें काम केलां जेणे करून म्हाका सॉरी म्हणची पडटली. बट थँक्यू हांव अशा लोकांक म्हणटलो ज्यांनी म्हाज्या कामान किंवा म्हाज्या वेवसायान किंवा सप्लिमेंट बिझनेसान म्हाका हेल्प केली. तशें म्हाजे क्लायंट्स आसा जे म्हाजे कडल्यान सप्लिमेंट्स घेता, मेड बी होलसेल जावं रिटेल जावं. तातूंत हांव रिलेटिव्स किंवा हे जे फ्रेंड्स आसा न्ही तांकां कन्सिडर करपाना. रिजन कित्याक जाणा, हांवें खुबश्यो गजाली नोट केला की जितले क्लोज आसता न्ही फ्रेंड्स जावं किंवा रिलेटिव्स जावं ते तुमकां इतले हे करिना. तर म्हाजेच एक्झाम्पल सांगपाचें जाल्यार म्हाजे सप्लिमेंट्स म्हाजे फ्रेंड्स यूज करिनात, बट अननोन पिपल्स म्हाका ऑर्डरी दिता की आपले इतले प्रोडक्ट जाय, हे जाय, ते जाय तशें. सो त्या बाबतींत म्हणटलो की तुमी केन्नाय वेवसाय स्टार्ट करता कितें करता न्ही फ्रेंड्साचेर आनी रिलेटिव्साचेर रावन तरी करपाचो ना की आपल्याक ते हेल्प करतले म्हणून तशें. सो ती गजाल आसा. सो बाकी ऑब्वियसली हांव अशें म्हणटा की ऑब्वियसली देवाक थँक्स म्हणटा लास्टाक, की देवाचो आशिर्वाद आसात. प्लस म्हाजें कशें आसा की स्टॉप करपाचें ना तशें आहा. हांव मेड बी हांव 2-2, 3-3 म्हयने देवळान वचना. ओके, देवाच्या फुडें पांय दवरिना, पूण घरा कडेन म्हाजे कडेन आसा न्ही देवारो, हांव थंय हात जोडटा, पुरो म्हाका तितलें म्हाजें तशें. प्लस तोच देवळान वचून हांव 2 वरां घालयतलो, वेस्ट करतलो, ती हांव कामा खातीर यूज करपाक शकता न्ही. म्हाजें अशें चिंतप. फुल फोकस काम. हय, देव आसा, देवाक केन्ना विसरपाचें ना. पूण कशें जाणा म्हळ्यार अननेसरी थोडे लोक पयले आसतले, रील पयले त्या देवळान गेले, रील पयले त्या देवळान गेले. ओके, ती भक्ती न्ही, तो जस्ट वेस्ट ऑफ टायम म्हाजे हिसपान तरी. तू इन्स्टेड कितें कर, तोच टायम तुज्या कामान यूज कर. देवूय खुश, तोय खुश, आनी खंय ना खंय तरी ऑब्वियसली तुज्या फॅमिली खातीर करता न्ही. बरोबर. हय, सो म्हाजें अशें. आनी हांव जशें सांगलें न्ही, घरा कडेन देवारो आसा, हांव डेली पांय पडटा नाल्या उपरांत. सो म्हाका तें मोर दॅन इनफ दिसता की एक स्पिरिच्युअलिटी प्रेझेंस करपा खातीर तशें. सर एक माझा म्हणून तुमकां एक प्रश्न विचारपाक जाय असो एक आनी एक शेवटी, तुमकां अशे कोण लोक दिसता जेणे करून त्या लोकांनी आपली स्टोरी, जशी तुम्ही सांगला तशी गोंयच्या लोकांनी जे पर्टिक्युलर लोक तुमच्या तकलेन आसात की ज्यांनी आपली स्टोरी सांगची, त्यांची स्टोरी खूप इन्स्पिरेशन आसा किंवा आपण हेच्याकडून इन्स्पिरेशन घेतलं, असे कोण तुमच्या तकलेन 2-3 नांवां अशी येता? ओके, फिटनेस फिल्डाच्या फिटनेस रिगार्डिंग जे म्हाका दिसता की त्यांच्यानी आपली स्टोरी सांगची, त्यांची स्टोरी लोकांकडे पावपाक जाय. सी फिटनेस बाबतींत जाल्यार हांव एक मनशा वळखतालो म्हणजे अजूनय वळखता. ऑब्वियसली आमचो फोंड्याचो बॉडी बिल्डर रामा भट म्हणून. तो सध्या आय थिंक गोंयान आसाना, तो आउट ऑफ इंडिया रावता काम करपा लागून. बट तो एक बेस्ट मनीस म्हाका लायक. जाल्यार त्याने हार्डवर्क करून तो वयर सरलेलो आनी त्याने खुबश्यो टायटलाय मारलेली आसा गोंयान. सो रामा भट हांव जाल्यार रिकमेंड करतलो. सो तशें. सर एक म्हाका जस्ट सांगा, तुम्ही हे लास्ट पॉइंटर म्हाका याद येयली की क्वेश्चन्स मायट बी फाटी फुडें सगळे हाडला आमचे, बट एक अवॉर्ड घेवप किंवा आपल्याला कितले अवॉर्ड्स जाय, कितले मेडल्स जाय, थोड्यांचे गोल आसता की त्याच्या खातीरच काम करता फक्त. तर तुमचे तो मायंडसेट आसलो केन्ना, म्हाका फक्त एक क्लियर करपाक जाय की आपल्याक अवॉर्ड्स घेवपाक जाय, आपल्याक हे अवॉर्ड्स जाय, ते प्रायजीस जाय, बिकॉज ऑफ दॅट आय वॉन्ट टू ग्रो? ना, तशें कशें जाणा, म्हाका ते कन्सिडरेशन नाका की आपूण अशें केल्यार म्हाका अशें अवॉर्ड मेळपा जाय किंवा लायक कितें गजाली रिटर्न मेळपा जाय, तशें ना. म्हाजो एकूच मोटीव आसता की हांव ज्या स्टेजीर आयज आसा तो फाल्यां आसपा जायना, खंय ना खंय तरी वयर आसपा जाय, पूण सकयल न्ही. तशें इवन सकयल सुद्दां येयलो फॉर सम रिजन, ओके, जाल्यार खंय ना खंय तरी परत वयर वचपा जाय तशें. सो आयज जो हांव आसा तो म्हाका फाल्यां नाका, फाल्यां आसा तो परवा नाका. सो म्हाका ती स्टेज जाय आनी तो म्हाका प्रोसेस जाय, प्रेझेंट ऑलवेज ग्रो जायत रावपाक जाय. सो एक स्टेजीर येवन म्हाका अवॉर्ड मेळ्ळो आनी आतां चिंतलें की दॅट्स इट, जालें आयुश्याचें कितें म्हणटा सफल जालें, तशें नाका म्हाका. सो अवॉर्ड मेळना जाल्यार कांय प्रॉब्लेम ना, बट खंय ना खंय तरी ग्रोथ आसपा जाय. जो काल आशिल्लो तो आयज आसपा जायना. सो थँक्यू सो मच बाई, तुम्ही इतली तुमची व्हॅल्युएबल नॉलेज शेअर केली आणि इतलं बरं एक्सपिरियन्स शेअर केलं म्हणून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.